नमस्कार. लोकसत्ता आरोग्यमान भव या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मी भक्ती बिसुरे. आज आपल्याबरोबर अ, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अन्वय मुळे. आज जागतिक हृदय दिन आहे आणि मुळे सर असं म्हणतात की हृदय दिन आहे तर मग हृदय रोगाबद्दल का बोलायचं? तर हृदयरोगाबद्दल यासाठी बोलायचं कारण थोडीफार जागृती जर का आपण निर्माण करू शकलो तर कदाचित आपण हृदयरोग किंवा तशा शक्यता टाळू शकू. वेळेत ओळखू शकू, कदाचित वेळेत उपचार घेऊ शकू आणि मग त्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राखायला मदत होईल. आणि म्हणून जागतिक हृदय दिनी आपण हृदयरोगाबद्दल बोलणार आहोत, माहिती घेणार आहोत, थोडीफार जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमामागची भूमिका त्यांनी विशद करावी. नमस्कार. लोकसत्ताच्या वतीनं मी डॉक्टर अन्वय मुळे यांचं मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमात अतिशय कुतूहलापोटी, उत्सुकतेपोटी आणि आरोग्याच्या प्रेमापोटी सहभागी झालेल्या लोकसत्ताच्या वाचकांचंही मनापासून स्वागत करतो. करोनामुळे एक गोष्ट बरी झाली म्हणायची की आपल्याला एकूण आरोग्याविषयीचं भान आपलं वाढलं. एरवी 6ठी-6 माशी डॉक्टरची पायरी चढणाऱ्या सगळ्यांना जरा काही खुट्ट झालं तर निदान डॉक्टरला दाखवावं असं तरी वाटायला लागलेलं आहे. डॉक्टर मुळे मगाशी सांगत होते ते बरोबर आहे की मी शेवटच्या टोकाला बसतो. काही झाल्यानंतर लोक माझ्याकडे येतात आणि तेव्हा मी त्यांच्यावर काही उपचार कसे करायचे ते ठरवतो. प्रश्न तो होऊच नये यासाठी काय करता येईल हा आहे आणि निदान त्याचा विचार तरी हृदयदिनी आपल्याला करायला पाहिजे. दुसरं कारण असं आहे की काय केलं म्हणजे ते होतं हे कळणं, हे सामान्य माणसांपर्यंत पोहोचणं. कारण सामान्यतः सगळ्या नागरिकांची एक मानसिकता अशी असते की मला काही होत नाही आणि धाप लागली तर वय झाले, धाप लागणारच असे स्वतःचेच आपण वैद्य जास्त असतो. असं न करता आपण निदान याबद्दलची जाणीव जागृती निर्माण करणं हा या उपक्रमामागचा खरा महत्वाचा हेतू आहे. आरोग्याच्या विषयी लोकसत्ता सातत्यानं खूप उपक्रम करत असतं. आरोग्य भान नावाचं एक नियतकालिक दरवर्षी लोकसत्तातर्फे प्रसिद्ध केलं जातं. त्याशिवाय आहार विहार या विषयावर पण लोकसत्ता विशेष उपक्रम राबवत असतं. त्यासाठीही वेगवेगळी नियतकालिक प्रसिद्ध करत असतं. नुसतं शहाणे करून सोडावे सकळ जन असं करत असताना या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष काम केलेल्या, त्यामध्ये दिगंत कीर्ती मिळवलेल्या व्यक्तींचा आणि आपल्या वाचकांचा थेट संवाद घडवून आणणं हा खरं या आजच्या उपक्रमाचा हेतू आहे. त्यामुळे मी आता डॉक्टर अन्वय मुळेंकडे हा कार्यक्रम सोपवण्यापूर्वी माझी सहकारी भक्ती बिसुरे हिला पुढची सूत्र देतो. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. धन्यवाद. डॉक्टर अन्वय मुळे आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची तर ते एक विख्यात हृदय शल्य विशारद आहेत. मुंबईमधल्या एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये कार्डिओथोरॅसिक सर्जन म्हणून सर कार्यरत आहेत. 2015 मध्ये मुंबईमधली पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही मुळे सरांनी यशस्वी केलेली आहे. त्यांच्याकडे जवळजवळ 25 वर्षांचा या क्षेत्रातला अनुभव आहे. हजारो शस्त्रक्रिया आतापर्यंत त्यांनी यशस्वी केलेल्या आहेत आणि त्यामुळे आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सरांच्या इतकी योग्य व्यक्ती दुसरी सापडणं अवघड. आणि लोकसत्ताचे वाचकही मोठ्या संख्येने या संवादामध्ये सहभागी होतात. तर त्यांनाही मला सांगायचं की सर आधी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यानंतर तुमचे प्रश्न तुमच्या वतीने मी सरांना विचारणार आहे. जे रिपीट झालेले प्रश्न असतील ते आम्हाला टाळावे लागतील. त्यामुळे तुमच्या शंका थोडक्यात लिहून आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही तुमच्या वतीने सरांना त्या नक्की विचारू. सर, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही मार्गदर्शन करावं. नमस्कार. आज जागतिक हृदय दिन हा वर्ल्ड हार्ट फेडरेशन 29 सप्टेंबर हा दिवस त्यांनी निवडला. याच्या मागचं कारण आणि भूमिका अशी होती की जगामधले संबंध विश्वामध्ये कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे इन्फेक्शियस डिसीजेसमुळे जे मृत्यू होतात त्यांचं प्रमाण सगळ्यात जास्ती आहे आणि होतं. आणि त्याच्यावर कंट्रोल आणि ताबू करण्यात आला. पण नंतर असं लक्षात आलं की कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस म्हणजे रक्तवाहिन्या आणि हृदय यांचे होणारे आजार याचं कारण सगळ्यात जास्ती आहे. आता
आपला मृत्यू हा अनेक प्रकाराने येऊ शकतो आणि हृदय हे त्यातलं सर्वात मोठं अवयव आहे की ज्याच्यामुळे हे मृत्यू आपण त्याला डिक्लेअर करतो आणि किंवा म्हणतो किंवा जे आपल्या हृदयाची स्पंदनं हार्टबीट जेव्हा थांबतात तेव्हा आपण म्हणतो की या माणसाला हृदय आलं. त्याचं कारण काही असू शकतं. मग इन्फेक्शन डिसीज असू शकतं, ब्रेन डेथ असू शकतो, लिव्हरमुळे असू शकतं, किडनीमुळे असू शकतं, कॅन्सरमुळे असू शकतं, रोड ऍक्सिडेंटमुळे असू शकतं. पण जेव्हा हृदय थांबतं तेव्हा आपण म्हणतो की याला मृत्यू आला. आणि त्यामुळे हृदयाचं आकर्षण किंवा हृदयाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा डॉक्टरांचा, आपल्या समाजाचा, सोसायटीचा आणि प्रत्येकाचा हा फार वेगळा आहे. वेगळा अशा कारणासाठी की आता मुकुंद सरांनी सांगितलं की अ, अनेक लोकांना असं पटतच नाही की आपल्याला काही आजार झालाय किंवा हृदयाचा त्रास आपल्याला होईल आणि आपण सगळं व्यवस्थित करतो. आणि माझ्याकडे आता मार्गदर्शन करायला मला ज्या लोकांचं दर्शन झालं, की जे या मार्गावरती आले, की ज्यांना हृदयाचं दुःख किंवा हृदयाचे विकार सुरू झाले. त्या मार्गावरती आलेल्या लोकांचं दर्शन जे झालंय त्यांच्याकडून मी जे शिकलो ते मी तुम्हाला सांगतो. तर मला असे 2 प्रकारचे लोकं भेटले आणि दोन्ही वेळेला डिनायल म्हणजे नाही मला काहीच झालेलं नाहीये आणि मला कसं होणार आणि मी सगळं व्यवस्थित करतो. दररोज सकाळी 5 ला उठतो, प्राणायाम करतो, योगासनं करतो, फक्त 2दाच खातो. बाहेरचं इकडचं-तिकडचं वाईट काही खात नाही. मला कुठलंही व्यसन नाही, कुठलाही रोग नाही, कुठलाही आजार नाही. पहिल्यांदा मी हॉस्पिटलमध्ये आलो. मग तरी पण मलाच का डायरेक्ट हृदयाचं ऑपरेशन करायला का सांगतात? हे साहजिक आहे वाटणं असं. पण याला उत्तर नाहीये काही. कारण आपल्याला ज्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये किंवा अवयवांमध्ये घडतात, ते 2 प्रकारच्या असू शकतात. ज्याला काही कारण असतं आणि त्या बदलता येतात आणि ज्याला काही कारण नसतं आणि त्या बदलता पण येत नाही. एक 2-3 प्रकारच्या गोष्टी. थोडक्यामध्ये सांगायचं झालं, तर आम्ही प्रत्येक पेशंटला विचारतो, की तुमच्या घरी कोणाला झालंय का? म्हणजे फॅमिली हिस्ट्री आहे का? आईकडच्यांना किंवा वडिलांकडच्यांना असा आजार झालाय का? कोणाला ब्लड प्रेशर आहे का? कोणाला डायबिटीस आहे का? वगैरे, वगैरे, वगैरे. आणि कोणीही नसतं, कोणी असतं, कोणाकडे असतं, कोणी नसतं. पण जे काही फॅमिलियल प्रॉब्लेम्स आहेत किंवा हेरिडिटरी आहेत, ते आपल्याला बदलता येत नाही. पण एक मात्र करता येतं. जर माहिती असेल आपल्याला, की आपल्या घरामध्ये आपल्या जवळच्या नातेवाईकांना, आईकडच्या किंवा वडिलांकडच्या, त्यांना अशा प्रकारचा हृदयाचा त्रास होता किंवा विकार झालेला होता, तर आपण काळजी घेणं आणि योग्य त्या वेळी प्रत्येक वेळी दरवर्षी काही काही तपास करणं किंवा डॉक्टरांचं एक मार्गदर्शन घेणं हे फार महत्वाचं असतं. अशाच प्रकारच्या लोकांनी जर व्यसन धरलं किंवा सिगारेट, तंबाखू किंवा दारूचं व्यसन पकडलं, तर फॅमिलीमध्ये असलेला किंवा हेरिडिटी असलेला आजार जास्ती वेगाने येतो, लवकर आयुष्यामध्ये येतो. म्हणजे जर आई-वडिलांना तो विकार 60च्या नंतर झाला असेल, तर त्यांच्या मुलांना किंवा त्यांच्या मुलांच्या मुलांना जर काही व्यसनं असतील, तर तो 30शीत किंवा 25शीत किंवा 40सात दिसायला लागतो. त्यामुळे हे अतिशय जरुरीचं आहे, की तुमचे जीन्स काय आहेत, याची माहिती असणं, करून घेणं आणि 21व्या शतकात काही फार कठीण नाहीये, की आपल्यालाच माहिती असतं, की माझ्या आजीचा किंवा वडिलांचा किंवा काकांचा किंवा मामाचा हृदयाचा विकार आहे की नाही किंवा त्यांना ऑपरेशन लागलं की नाही. दुसरे आपले जीन्स किंवा हेरिडिटरी त्याबद्दल आपण बोललोच. काही अनुवंशिक असतात, काही अनुवंशिक नसतात. पण त्या बदलता येत नाहीत आपल्याला. तिसरा असतो स्वभाव. स्वभाव बदलणं फार कठीण असतं. तर त्याच्यावरती मी नंतर बोलतो. पण ब्लड प्रेशर, डायबिटीज, व्यसनं, तंबाखू, सिगारेट, स्मोकिंग आणि हे सर्वांना माहिती आहे आणि डाएट आणि आता काय खा आणि काय नका खाऊ याच्याबद्दल इतक्या चर्चा आणि इतके इतके वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले आपल्याला ऐकायला मिळतात आणि आपण वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करतो. तर त्याच्यामुळे आता त्याच्याबद्दल मी फार बोलणार नाहीये आणि बोलून काही अर्थही नाहीये. कारण प्रत्येकाला काय भावतं आणि प्रत्येकाला काय सोसतं, त्याचं शरीर काय मानवतं, या प्रत्येकाच्या वेगळ्या गोष्टी आहेत. कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडत नाही. त्याचप्रमाणे कोणाच्या शरीराला काही पचतं, कोणाला नाही पचत, कोणाला कशाची ॲलर्जी असते, कोणाला नसते. त्यामुळे तो एक मोठा वेगळाच विषय आहे आणि त्याच्यामध्ये मी आत्ता जाणार नाही. पण एक स्वभाव ही अशी एक गोष्ट आहे, की जी आपल्याला काही प्रमाणात कंट्रोल करता येते. प्रत्येकजण काम करत असतोच. पण मी एक तुम्हाला साधं उदाहरण देतो, की काही पर्सनॅलिटीज अशा असतात, की त्या टेन्शन घेतात किंवा स्ट्रेस घेतात. आता याच्यामधले मी तुम्हाला जे सांगितलं, की मॉडिफायबल फॅक्टर्स आणि नॉन मॉडिफायबल फॅक्टर्स.
आणि मॉडिफायबल फॅक्टर्स मध्ये आपल्याला ते मोजता येतात. ब्लड टेस्ट मध्ये कोलेस्टेरॉल मोजता येतं, लिपिड प्रोफाईल काढता येतो, ब्लड शुगर करता येते, क्रिएटिन आणि युरिया किडनीचे तपास करता येतात. आणि अशा काही गोष्टी आहेत की ज्याचा हृदयावरती परिणाम होऊ शकतो. अशा होमोसिस्टिन आणि अशा काही गोष्टी आहेत की ज्याचा आपण रक्ताच्या तपासामधून त्या अंदाज करू शकतो. पण स्ट्रेस ही अशी एक गोष्ट आहे की त्या स्ट्रेसमध्ये ते मोजता येत नाही. म्हणजे मी नेहमी म्हणतो की तुम्ही जर माझ्या हॉस्पिटलला आलात तर माझ्या हॉस्पिटलमध्ये एवढ्या गोष्टी किंवा तपास करता येतात, तुमच्या केसापासून, डोक्यावरच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत अशा वेगवेगळे तपास करता येतात की ज्याच्यामधून तुम्ही तुमचं बँक बॅलन्स अर्ध्याहून कमी करू शकतो मी. पण स्ट्रेस याला कुठलाही तपास लागू पडत नाही, तो मोजताही येत नाही. म्हणजे मी आता एक मग बघा, आज सकाळीच मी हॉस्पिटलमध्ये येत होतो, तो फ्लायओव्हरवरती एक गाडी बंद पडली होती आणि त्याच्या मागे एक दुसरी गाडी होती. त्या गाडीच्या बोनेटवर एक माणूस बसला होता आणि तो पुढच्या गाडीला ढकलत होता. म्हणजे टोईंग करताना आपण उलटं करतो, चांगली गाडी पुढे असते आणि खराब गाडी मागे असते, पण याच्याकडे टो वगैरे काही काही नसावं म्हणून हा आपल्या एका दोन पायांनी त्या बोनेटवर बसून या गाडीवरून त्या गाडीला धक्का मारून ती गाडी पुढे जात होती. त्याला काही स्ट्रेस नसणार, काही चिंता नसणार. पण मी एखाद्या एअर कंडिशन कम्फर्टेबल कोझी गाडीमध्ये बसून डोळे मिटून जरी घेतले तरी मला स्ट्रेस आहे की नाही. आज मला लेक्चर द्यायचं आहे, आज मला भाषण द्यायचं आहे, आज मला लोकसत्ताच्या वेबिनारवर जायचं आहे, त्याचं टेन्शन असेल की नाही हे सांगता येत नाही, कधीच सांगता येत नाही. म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटीने स्ट्रेस येतो असं नाही, तर मानसिक ऍक्टिव्हिटीने स्ट्रेस येतो. आणि आपल्या मनावर ताबा असणं हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून ज्या 2-3 गोष्टी हृदयासाठी लागू पडतात आणि ज्या वर्षानुवर्षे सांगत होते, दर वर्ल्ड हार्ट डेला हे सगळेजण हेच सांगतात. एक म्हणजे आपला आचार, विचार आणि आहार, या 3 गोष्टी. आहाराबद्दल मी तुम्हाला सांगितलं, तुम्हीच मला शिकवू शकाल आणि तुम्हीच सांगू शकाल. कारण आता कोविडमध्ये बऱ्याच गोष्टीचं उदाहरण झालंय, बाहेरचं खाणं कमी झालं आहे. जरूर असेल तेव्हा आणि जरूर असेल तेवढंच आपण आता खायला शिकलेलो आहे. आणि विनोबा भावांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जेवढी भूक असते तेवढं खाणं म्हणजे आहार, म्हणजे प्रकृती, आपली प्रकृती. आपल्याला जरूर असेल त्याच्यापेक्षा, भूक लागली त्याच्यापेक्षाही जास्ती खाणं म्हणजे विकृती. आणि आपल्याला भूक लागलेली असताना दुसऱ्याला खाऊ घालणं आणि त्यातून मिळणारा जो हृदयाला आनंद आहे तो उपभोगणं, तो अनुभवणं म्हणजे आपली संस्कृती. तर तो आचाराचा भाग झाला. आता विचारात येऊया आणि त्या विचारांचं आचरण म्हणजे आचार, या 3 मुद्द्यांवरती आपल्याला हृदयाचे आजार होतात की नाही होणार, किंवा जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे हे जे आपण म्हणतो, ते या 3 पिलर्स वरती, 3 खांबांवरती अवलंबून आहे असं मला वाटतं. विचारांमध्ये सर्वसाधारणपणे आपण आनंदी आहोत आणि आपण आनंदी हो किंवा सुखी हो असं म्हणण्यापेक्षा तू सुखी आहेस, परमेश्वराने आपल्याला सगळं दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये दररोज येतो तेव्हा रस्त्यावरती जे लोक बघतो तेव्हा ते झोपले कुठे असतील, त्यांना झोपायला जागा कुठे मिळतील की नाही माहित नाही, त्यांना आज रात्री खायला जेवायला मिळेल की नाही माहित नाही, आजची संध्याकाळच्या भाकरीची हमी नसते, त्यासाठी ते दिवसभर उभे असतात की काहीतरी काम शोधायला. तर मग मी माझ्या दुःखांबद्दल कोणाशी काय बोललो ना. त्यामुळे आपण सुखी आहोत हे समजून घेऊन जर आपण दुसऱ्यांना सुख दिलं तर आता काहीतरी एक मध्ये आता अलीकडे या वर्षी किंवा गेल्या वर्षीपासून आहे, तुम्हाला मला वाटतं व्हॉट्सअप आहे की हृदय हे असा एक अवयव आहे की जे आपण जन्माच्या आधीपासून आईच्या पोटामध्ये असताना, गर्भात असताना, तेव्हापासून 4 आठवड्याचे जेव्हा आपण असतो तेव्हापासून हृदयाचे ठोके पडायला लागतात, हृदय काम करायला लागतं. ते सतत 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 कायम, तुम्ही झोपलेला असा, डोंगरावर चढत असा, तुम्ही खेळत असा किंवा एखादं पुस्तक वाचत असा, तुम्ही शांत बसलेला असा, ते हृदय हे एकच असा अवयव आहे की ते सतत काम करत असतं, सतत काम करत असतं. आणि त्याला जर तुम्ही खुश ठेवलात, आनंदी ठेवलात, मग ते तुमचं असू दे किंवा दुसऱ्याचं असू दे, त्यातून मिळणार तुम्हाला समाधान
हे तुमचं हृदय कायम काम चांगलं ठेवेल एवढं मला माहिती आहे. आणि तो विचार झाला आणि ते आचरणात आणण्यासाठी कुठलंही टेन्शन न घेता जर आपण ते केलं, ठीक आहे, वाटलं एखाद्या वेळेस की मला तो वडापाव खायचा आहे, खाऊन टाक मग तू इकडचा तिकडचा विचार नको करूस, आनंदी राहा. तू आहेस आनंदी. तुला परमेश्वरांनी आपल्याला तो वडापाव खाण्यासाठी दिलंय, बाकीच्यांना कित्येकांना ते मिळत पण नाही. या समाधानामध्ये तू राहिलास, पण मला खायचं पण मी नाही खाणार, माझं वजन वाढेल मग मी नाही खाणार, मग मला ते त्रास, त्याचं जे टेन्शन आहे ना, त्याचा जो स्ट्रेस आहे ना, दॅट अफेक्ट्स युअर हार्ट मच मच मोर. त्यांनी तुमच्या हृदयावरती जास्ती परिणाम होतो. दरवेळी मला जेव्हा टेन्शन येतं, स्ट्रेस येतं, प्रेशर जे येतं, मग ते ब्लड प्रेशर असू दे किंवा साधं विचारातलं प्रेशर असू दे, त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे ॲड्रिनालिन नावाचा पदार्थ जातो, तो अशा ठिकाणी अशा वेळी असा अचानक वर जाऊन येतो की आपलं ब्लड प्रेशर काही क्षणांपुरतं का होईना ते इतकं वरती जातं आणि मग पटकन खाली येतं. आणि ते फ्लक्च्युएशन जे आहे वर खाली वर खाली वर खाली होणार ब्लड प्रेशर, ते जास्ती धोकादायक आहे, जास्ती दुःखदायक आहे. आणि त्याचा वाईट परिणाम, कारण ते आपल्या शरीरातले जे पिष्टमय पदार्थ आहेत, लिपिड पदार्थ आहेत, कोलेस्टेरॉल जे ज्याला आपण म्हणतो, ते जे पदार्थ आहेत ते नको त्या ठिकाणी नको तिथे रक्तवाहिनीमध्ये डिपॉझिट करतं आणि त्याचे ब्लॉक्स तयार होतात आणि मग हृदयाचे काही प्रॉब्लेम तयार होतात. हा एक प्रकार झाला. काही हृदयाचे आजार जन्मतःच असतात, काही हृदयाचे आकार ऑटोइम्युन असतात, इन्फेक्शनमुळे होतात, काही हृदयाचे विकार हे हे अनेक वर्ष म्हणजे वयोमानानुसार वाढत जातात. तर वेगवेगळ्या प्रकारचे ते आजार आहेत, त्यात तुमची चुकी आपली चुकी काही नसते. पण आता मुकुंद सर म्हणाले तसं की हे समजून घेणं आणि त्याप्रमाणे आपलं आचार, आहार आणि विचार ठेवणं, त्यांनी जर तुम्ही तुमचं हृदय आनंदी ठेवलं, सुखी ठेवलं, समाधानी ठेवलं, चांगलं ठेवलं, तर माझ्यापर्यंत याची आवश्यकताच नाही. आणि मी तर म्हणतो आणि मी प्रार्थना करतो की कोणीही तुमच्यापैकी कुठलाही आजार न होता, कुठलाही विकार न होता, जे परमेश्वराने इतकं सुंदर शरीर दिलेलं आहे, आपण आईच्या पोटात असताना अशा अनेक गोष्टीतून अनेक प्रकारे आपल्या हृदयाची रचना बदलत असते, सगळ्या शरीराची त्याप्रमाणे इतकी बदलत असते की कुठल्या वेळी ती अटकेल आणि कुठल्या प्रकारे मी अवयव न पूर्णपणे न येता अर्धवट अवस्थेमध्येच मी जन्माला येऊ शकतो, ही जी शक्यता एवढी प्रचंड असते. त्यामुळे मला 2 हात, 2 पाय, 2 डोळे परमेश्वराने दिलेले आहेत जन्मताच. त्याचं समाधान मानायला पाहिजे आणि त्याची नीट काळजी घेतली पाहिजे. हे फार महत्वाचं. हृदय सुद्धा जे अखंड अखंड काम करत असताना ते सुद्धा दर ठोक्याला, दर स्पंदनाला सेकंदाचे काही दशम 0.4 to 0.6 सेकंद हे विश्रांती घेत असतात. दर सेकंदाला, दर बीटला 0.4 सेकंद, पण ते रिलॅक्स असतं. त्याला आम्ही रिलॅक्सेशन ऑफ हार्ट म्हणतो. कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन. तर निसर्गानेच ते तसं करून दिले. निसर्गानेच त्या अखंड काम करणाऱ्या हृदयाला शिकवलंय की तू रिलॅक्स कसं व्हायचंस. आणि त्याच्यामध्ये जर आपण टेन्शन आणि प्रेशर आणलं, आपलं ब्लड प्रेशर वाढवलं, तर हृदयालाही काम जास्ती करावं लागतं. आपले जर ठोके हृदयाचे जास्ती पडले ॲड्रेनालिनमुळे, तर ते लवकर थकतं. आपलं जर वजन वाढलं, तर ते हृदयाला तेवढं जास्ती काम करावं लागतं. एखाद्या माझ्याकडे 4, 5, 6 खोल्यांचं घर आहे आणि मला ते दररोज साफ करायचंय, तर ते साफ करता करताच मी थकून जातो. मग जास्ती वेळ मग टिकत नाही, आपण जास्ती वेळ राहत नाही. पण जर शरीर छोटं असेल, चांगलं असेल, छोटंसं घर असेल, तर आपण ते साफ करून स्वच्छ करून ठेवलं तर थकत नाही. तर ह्या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण आपली नवीन झालेली लाईफस्टाईल बदलू शकतो. आजकालच्या मुलांना कॉम्प्युटर आहे, टीव्ही आहे, तुमचे स्मार्टफोन आहेत, मोबाईल आहेत, ज्याच्यावर बसल्या बसल्या त्यांची करमणूक होते. 3-4 दशकांपूर्वी मुलं खेळायला बाहेर जायची, एकामेकांशी बोलायची, एकामेकांशी संवाद असायचा. इथे सगळं आता व्हर्च्युअल होतं. आता ही मीटिंग पण बघा ना कशी व्हर्च्युअल आहे. बसल्या बसल्या तिथल्या तिथे जाण्याचे येण्याचे कोणाला काही कष्ट नाही. तर शारीरिक
हालचाली या कमी होतात. बसल्या बसल्या खाण्याचे प्रकार वाढलेले आहेत ते वाढतात. आणि नाही म्हटलं तरी घरात गेल्यानंतर हा डबा उघड, तो डबा उघड, हे खाऊ का, ते खाऊ का, मग त्याला मग काही सुचत नाही. काय सारखं करायचं, 4 भिंतीमध्येच तर राहायचंय. मग तेवढीच एक करमणूक होते, तेवढंच एक खायचं असतं. तर ह्याच्यामुळे जे तुमचे आपले विचार बदलतात, त्याच्यामुळे पुढच्या पिढीला होणारे आजार, पुढच्या पिढीला होणारे हे जे प्रॉब्लेम्स आहेत, ते लाईफस्टाईल प्रॉब्लेम ज्याच्या नावाखाली आपण याला गणलं जातं किंवा म्हटलं जातं, की अशा प्रकारे त्याला मॉडिफाय करणं किंवा त्याला बदलणं हे अतिशय महत्वाचं आहे, असं मला वाटतं. आजच्या हृदय दिनाच्या निमित्तानं होणारे आजार, त्यांच्यावर घेतली जाणारी काळजी आणि कसं अलर्ट राहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपल्या अजूनही मी बघतो, की स्त्रियांना झालेले आजार, ते बरेच वेळा अंगावर काढतात. ज्यांच्यामुळे आपण घर चालू असतं, ज्यांच्यामुळे ते घराची काळजी घेतात, ज्यांच्यामुळे त्या घरातल्या 4 भिंतींमध्ये आपली अनिर्बद्ध पाठी माझी बाहेर असते, पण आत तिचीच अनिर्बद्ध सत्ता असते. पण ती कोणाला दाखवत नाही, की तिला किती त्रास होतोय, किती कष्ट होत आहे. ती गप्प असते आणि त्याच्यामुळे तिला होणारे आजार ती शांतपणे काढते. मी कित्येक वेळा बघतो, की स्त्रिया जेव्हा हृदयाचे आजार घेऊन येतात, तेव्हा मला काही होत नाही, मला काही झालेलं नाहीये. मी ठीक आहे. ही जी डिनायल आहे आणि हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये तर मी खूप बघितलं. हे डिनायल आहे. त्यांना रात्री झोपता पण येत नाही. ते झोपल्या की त्यांना त्रास होतो. रात्रंदिवस ते बसून काढतात. पण ते कोणाला सांगत नाहीत. हा एक कल्चर आहे. ही एक संस्कृती आहे आपल्यामध्ये आलेली. आणि त्यांना मी दोष कोणाला देत नाही. पण त्यातून आपल्याला बाहेर यायला पाहिजे. जेव्हा स्वतःला श्वास घेणं सुद्धा कठीण होतं. जी गोष्ट आपण सहजासहजी आयुष्यभर करत असतो. आणि ज्यावेळी आपण म्हणतो, की मी जन्मलोय, तेव्हा मी श्वास पहिला घेतला तेव्हा माझा जन्म होतो आणि शेवटचा श्वास मी जेव्हा घेतो तेव्हा माझा मृत्यू होतो. आणि हृदय तरी सुद्धा काही वेळ चालू असतं. तर मित्रांनो, आजच्या या हृदय दिनानिमित्त हृदयाचे होणारे आजार, त्याची काय घेण्यासाठी असलेली काळजी, त्याला जर त्रास झाला तर काय करावं, काय नाही करावं? तर लवकरात लवकर आपण जर सांगितलं, तर औषधांनी काही गोष्टी बऱ्या होण्यासारख्या असतात. पण काही मर्यादेच्या पुढे गेलात, तर औषधांच्याही मर्यादा त्या जातात. औषधांच्या मर्यादाही कमी पडतात. आणि मग ऑपरेशन किंवा बाकीचे प्रकार किंवा उपाय यायला लागतात, सुचायला लागतात. तर आपण एखादी गोष्ट वेळेतच थांबवली, ट्रीट केली, औषधांच्या आधीच्या स्टेपमध्ये जर आपण ती आपल्या विचारांनी नीट करवता आली, तर ते अधिक चांगलं. तर गप्प राहू नका. आपलं शरीर आपल्याला काही सांगायचा प्रयत्न करत असतं. आणि त्याचबरोबर माणसाने दिलेलं शरीर हे असं मशीन आहे, की त्याच्यामध्ये बिघडलेल्या गोष्टी योग्य करणं, बिघडलेल्या गोष्टींना सावरून घेणं, बिघडलेल्या गोष्टी असल्या तरी सुद्धा बाकीच्या त्याला आवरासावरी करून मदत करून त्याचा त्रास कमी करायला मदत करतात. या अनेक गोष्टींची सोय परमेश्वराने आपल्या नैसर्गिकरित्या आपल्या शरीरात करून ठेवलेली आहे. आणि जेव्हा आपल्याला त्रास व्हायला लागतो, तेव्हा या सगळ्या गोष्टींचं फेल होऊन त्यांचं काही काम चालेनासं होतं आणि मग ते आपल्याला ते आजार किंवा त्याचं सिम्प्टम्स ज्याला आपण म्हणतो ते दिसायला लागतात आणि मग त्याच्यावरती उपाय करण्यासाठी मग येऊ की नाही, मग मीच का? मग मी एवढं सगळं चांगलं आयुष्य जगलेलं असताना मलाच का असं झालं? या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे खरंच नाही. आणि सापडणार नाही. पण त्याला इलाज एकच असतो. योग्य वेळी जर आपण ट्रीटमेंट घेतली, डॉक्टरांचे तपास केले, जर आपलं स्क्रीनिंग करून ठेवलं, तर हे शेवटच्या टोकाला जाणं कठीण होईल. मला आज एकच घरी जाण्यापुरता सगळ्यांना एक मेसेज द्यायचा आहे, की आपलं हृदय इतकं छान ठेवा, इतकं चांगलं ठेवा, की आपला येणारा मृत्यू हा हृदयामुळे नसेल. आणि ते हृदय आपण दुसऱ्या कोणाला तरी देऊ शकू. आणि आपल्या मृत्यूनंतरही आपलं हृदय चांगलं राहिलं, तर दुसऱ्या कोणाला मदत होऊ, त्या रूपानं आपलं हृदय चालू राहील, आपण जिवंत राहू. अशी सर्वांना प्रार्थना करतो आणि सर्वांकडून अपेक्षा करतो, की सर्वांनी हे एक वचन म्हणून आज या हेल्दी हार्ट डेला किंवा वर्ल्ड हार्ट डेला ते घ्यावं आणि आनंदी जगावं. थँक यू.
थँक्यू. तुम्ही अगदी थोडक्यात पण सगळ्या विषयांना स्पर्श करत विषयांचा आढावा घेतला. प्रश्न बरेच आलेत. मी एक-एक करत विचारते, पण त्यातला अगदी मला वाटतं बहुतेक सगळ्यांच्या मनात असलेला प्रश्न आहे, की हार्ट अटॅकच आहे, छातीत दुखणं. हा हार्ट अटॅक आहे का इतर कुठल्या कारणांनी आहे? हे कसं ओळखायचं? हा एक मला वाटतं अगदी बेसिक प्रश्न दिसतोय बऱ्याच जणांचा. छातीत दुखणं हे अनेक कारणांमुळे असू शकतं. अगदी बरोबर आहे. आपल्या छातीमध्ये, आपल्या पिंजऱ्यामध्ये, या छातीच्या पिंजऱ्यामध्ये स्किन आहे, मसल आहे, हाडं आहेत, लंग्स आहेत, त्याच्यावरची आवरणं आहेत, हृदय आहे, त्याच्यावरचं आवरणं आहे. अन्ननलिका मागून जाते, ती पण छातीतूनच खाली पोटाकडे जाते. आणि हे सर्व असताना जर काही गोष्टी केल्यानंतर, म्हणजे आपण चाललो, फिरलो आणि मी इतके वर्ष इतके 2 किलोमीटर चालतोय, पण आज चालल्यानंतर मला थकवा वाटतोय, आज चालल्यानंतर मला पेन होतंय आणि हृदयाला हृदयाला काय सांगू, दुःख, डायरेक्ट दुःख नसतं. हृदयाला स्पर्श केला तर ते कळत नाही. म्हणजे तुम्हाला हृदयाला वेदना दिल्यास किंवा दुःख ही कवी कल्पना आहे. प्रत्यक्ष खऱ्या हृदयाला हात लावला, बोट लावलं तरी स्पर्श कळत नाही किंवा जाणवत नाही. म्हणजे त्याला टचचे सेन्सेशन नसतं थोडक्यात. तर मग दुखतं का? तर हृदयाला हृदयाच्या वरचं जे कवच असतं, कव्हर असतं, त्याला जर काही लागलं किंवा त्रास झाला तर ते दुखतं. त्याला पेरिकार्डियम म्हणतात, त्याचं एक दुखणं असतं. आणि अंजायना, ज्याला चेस्ट पेन आपण म्हणतो, क्लासिकल चेस्ट पेन, ते हृदयावरती छातीत होत नाही. ते कधी जबड्यावर होतं, कधी मानेमध्ये होतं, कधी खांद्यावर होतं, कधी पाठीत जातं, कधी डाव्या खांद्यावर, कधी उजव्या खांद्यावर, कधी कुठल्याही बाजूला होऊ शकतं. आणि हे जे दुखतं ते सुद्धा हृदयाच्या वरचं जे आवरण असतं त्याला त्रास झाला की ते, किंवा त्याला दुखलं की दुखतं. आता हृदयाला जेव्हा दुखतं तेव्हा हृदयाच्या म्हणजे क्लासिकल हृदयाचं दुखणं जे आहे, जे हार्ट अटॅकसाठी लोक म्हणतात, तर खरं जे दुखतं ना, ते हृदयाचा रक्तप्रवाह कमी झाला की दुखतं. जर हृदयाची रक्तवाहिनी एखादी 100% बंद झाली तर इतकी प्रचंड वेदना होते. त्यावेळी आपला हृदयाचा मसल मरत असतो. पण एकदा का तो मेला, हृदयाचा मसल, कारण ती रक्तवाहिनी 100% बंद झाली आहे. बरोबर? 100% रक्तवाहिनी बंद म्हणजे 100% ऑक्सिजन सप्लाय बंद. आणि तेव्हा हृदयाचा मसल जेव्हा तो मरतो, तो मेल्यानंतर दुःख होत नाही. मेलेल्याला दुःख होत नाही. मरत असताना होतं. ज्याचा अर्थ सारखं सारखं दुःख होतंय. हां, मी चाललो की मला दुःख होतं, मी बसलो की बरं वाटतं, पुन्हा चाललो की दुखतं, मी काही ऍक्टिव्हिटी केली की दुखतं, माझा जबडा दुखतो, माझं हे दुखतं. पण शांत विश्रांती घेतली किंवा ती एक गोळी घेतली डॉक्टरांनी दिलेली, ती घेतली की मला बरं वाटतं. याचा अर्थ तिथे हृदयाला मिळणारा रक्तप्रवाह कमी आहे, पण शून्य नाही. हार्ट अटॅक नाही. हार्ट अटॅक नाही. हार्ट अटॅक आला की एवढी प्रचंड वेदना होते. आपण पेशंटला डॉक्टरांकडे घेऊन जातो, हॉस्पिटल घेऊन जातो. तिथे गेल्यावर औषधं दिली किंवा नाही दिली किंवा झालं की मग पूर्ण झालं की पूर्ण दुखणं बंद झालं. याचा अर्थ आयदर तो हार्ट अटॅक आलेला आहे, पूर्ण हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. पेशंट म्हणतो आता मी चांगला आहे, मला घरी घेऊन जा. हृदयातलं दुखणं हे आमच्या दृष्टीने पेशंटसाठी चांगली योग्य गोष्ट आहे. कारण तिथे जिवंत मसल आहे, जो ओरडून सांगतोय की तुम्ही काम कमी करा, मला रक्तप्रवाह वाढवा, मला काहीतरी मदत करा. आणि जिवंतच ओरडून सांगू शकतो, मेलेला सांगू नाही शकतो. एका 72 वर्षांच्या व्यक्तीने प्रश्न विचारलाय. त्यांनी नाव त्यांचं सांगितलं नाहीये, पण ते असं म्हणतात की माझं वय 72 वर्ष आहे. ऍट प्रेझेंट आय एम फिट. व्हॉट केअर शुड बी टेकन आणि व्हॉट टू बी अवॉइडेड? नथिंग. हा कदाचित बऱ्याच जणांचा प्रश्न असू 72 शकतो आणि बऱ्याच वयातल्या लोकांचाही असू शकतो. 72 वर्ष जे केलं तेच खा, 72 वर्ष जे केलं तसंच करा. अजून 72 वर्ष करा, अजून 72 वर्ष करा. नाही, तसं काही नाहीये. पण वर्षातून एकदा तुमचं ब्लड प्रेशर किंवा बाकीच्या गोष्टी काही नसतील, डायबिटीस नसेल, ब्लड प्रेशर नसेल, तुम्हाला फॅमिली हिस्ट्री नसेल, तुम्हाला कुठलं व्यसन नसेल, तर काही 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 करायची आवश्यकता नाही. वर्षातून एकदा डॉक्टरांकडे ब्लड प्रेशर आणि बाकीच्या गोष्टी चेक करून घ्या. जर असं वाटलं की तुम्हाला छातीमध्ये जडपणा वाटतोय, दडपण आलंय, इतके वर्ष मला काही होत नव्हतं, आता वाटतंय, आज मी दररोज मी संध्याकाळी अर्धा तास फिरायला जातो, आज मला 15-20 मिनिटांनी थोडं थकवा वाटला, बसावंसं वाटलं, डॉक्टरांकडे घेऊन जा. नक्की डॉक्टरांकडे घेऊन जा. ते ज्या टेस्ट सांगतील त्या करून घ्या. आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट असतात, कारण सगळ्या टेस्टमध्ये एकच गोष्ट दिसते असं नाही. कधी कधी फॉल्स पॉझिटिव्ह असते, कधी फॉल्स निगेटिव्ह असते. आता सगळेजण म्हणतात की मला इथे छाती दुखतंय, पण डॉक्टरांनी ईसीजी काढला आणि ईसीजी नॉर्मल आहे.
मग तुम्हाला छातीत केव्हा जडपणा वाटतो, दुखतं? जेव्हा तुम्ही चालत असता, काहीतरी ऍक्टिव्हिटी करत असता, तेव्हा तुम्हाला दुखतं, बरोबर? मग ईसीजी केव्हा काढतो आपण? ईसीजी केव्हा काढतो? तेव्हा एका ठिकाणी झोपलेलो असतो. तेव्हा आपलं शरीर काय काम करत असतं? तर त्या ठिकाणी शरीर माझं काम करत असतं ते म्हणजे स्वतःसाठी श्वास घेणं, एवढंच काम करत असतं. आणि त्याच्यासाठी तुमचा हृदयाचा रक्तप्रवाह चांगला आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही पर्वती पळून चढू शकाल, असा नाही की तुम्ही धावत्या गाडीमध्ये चढू शकाल किंवा एखाद्या डोंगरावरती जाऊ शकाल किंवा उद्या गिरगावमध्ये चौपाटीवरती जोर जोरात धावू शकाल, असा त्याचा अर्थ होत नाही. कारण झोपलेलं असताना तुमचं हृदय चांगलं आहे. त्याच्यामुळे त्याला स्ट्रेस टेस्ट म्हणतात, की स्ट्रेस असताना घेतलेला ईसीजी. म्हणून मग ईसीजी नॉर्मली मला स्ट्रेसेस का सांगितली? मग स्ट्रेसेस सुद्धा कधी कधी फॉल्स पॉझिटिव्ह असतो, फॉल्स निगेटिव्ह असतो. मग आम्ही एको सांगतो. मग एको मध्ये सुद्धा कधी कधी ती दिसत नाही, कधी फक्त वाल्वच दिसतात. त्यामुळे कधी कधी एखाद्या डॉक्टरला छाती जर हा आता मगाच्या पहिल्या प्रश्नाचं परत उत्तर आणि या प्रश्नाला पण ते लागू आहे, की जर छातीमध्ये दुखत असेल आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या चांगल्या असतील तर हृदयापासून जर ते दुःख असेल, इट कॅन गिव्ह यू हार्ट अटॅक, इट कॅन किल यू. पण स्किनचं दुखत असेल, मसलचं दुखत असेल, बोनचं दुखत असेल, फुफ्फुस, दॅट विल नॉट किल यू. त्यांनी मृत्यू नाही होणार. पण हृदयाचं दुखणं असेल, त्यामुळे हृदयाचं दुखणं नसेल तर मग मला शांतपणे तुम्हाला पेन किलर वगैरे, पेन किलरमुळे हृदयाचं दुःख कमी होत नाही. ते मसलचं किंवा हाडाचं किंवा स्किनचं अशी दुःख कमी होतील तुमची, बरोबर? आवरण किंवा इसोफेगसचं गॅस्ट्रायटिस असेल तर तुम्ही पेंटोडा किंवा अँटॅसिडची गोळी घेतली तर तरी बरं वाटेल, मग ते हृदयाचं नाही. पण हृदयाचं दुःख तुम्हाला काढून टाकायचं असेल नक्की तर, आणि त्याच्यामुळे तुम्हाला मृत्यू होण्याची शक्यता आहे, तो भाग जर वेगळा करून टाकायचा असेल तर हृदयाचे तपास करून वर्षातून एकदा तरी शांत मस्त आनंदी जगायचं. एक प्रश्न आहे वाचकांकडून, मधुमेह आणि हृदयविकार यांचा वारंवार संबंध का जोडला जातो? मधुमेहींना सायलेंट अटॅक येतो असं म्हणतात, म्हणजे नक्की काय? आणि अशा वेळी अँजिओप्लास्टी की बायपास तुम्ही कसं ठरवता? मधुमेह इज अ सायलेंट किलर, नॉट ओनली सायलेंट हार्ट अटॅक बट इज अ सायलेंट किलर. आणि मधुमेह हा एक असा आजार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ब्लड शुगर कितीही नॉर्मल ठेवली तरी सुद्धा ज्या इन्शुलिनच्या अभावी ग्लुकोज आपल्या शरीरातलं त्याचं मेटाबॉलिझम होत नाही. म्हणजे इन्शुलिन ही याची रिक्वायरमेंट किंवा इन्शुलिन हा फक्त ब्लड शुगर कंट्रोल आणणे एवढंच नाही करत, तर प्रत्येक सेलमध्ये, प्रत्येक पेशीमध्ये इन्शुलिन ग्लुकोज आत घेऊन जातो जिथे त्याची गरज आहे. लक्षात आलं? त्यामुळे जर इन्शुलिन नसेल तर तुमच्या रक्तामधलं ग्लुकोज जे आहे ते आत जातच नाही सेलमध्ये, आत जातच नाही. नुसतं ब्लड शुगर नॉर्मल असलं तरी सुद्धा जे आहे ते उपयोगी कामाचं नसतं, आणि जे अति असतं ते तर आणखीन वाईट असतं, बरोबर? आता हे जर आतमध्ये जात नसेल तर त्याच्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांवरती खूप परिणाम होतात, आणि त्या स्मॉल वेसल डिसीज किंवा पेशींवरती जे परिणाम होतात हाय ब्लड शुगरचे, दे आर मोर डेंजरस. त्यांनी जास्तीत कारण त्रास होतो. त्यामुळे मोठ्या आणि इन्शुलिनमुळे डायबिटीसमध्ये दुःख होत नाही. म्हणजे पायाला जखम झाली, दुखत नाही, मग ती चिघळते, कळत नाही. इतर ठिकाणी कुठे हाताला, पायाला किंवा काही ठिकाणी पेनलेस जखमा होतात, नुसतं हृदयाला नाही तर तिकडे सुद्धा. त्यामुळे हार्ट अटॅक जो येतो ते छोटे 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 सायलेंट हार्ट अटॅक घेऊन जातात. एका दिवशी वाटणार का मी आज मला प्रवास झाला, बाहेर खाल्लं त्यामुळे थोडं असेल. डायबिटिक पेशंटला आज त्याला बरं वाटत नाहीये पण 2-4 दिवशी थोडं बरं वाटायला लागतं, काही दिवसांनी पुन्हा तसंच वाटतं. असे छोटे 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 बारीक 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 हार्ट अटॅक घेऊन जातात. आणि मग नंतर जेव्हा कळायला लागतं की आता याचे खूपच त्रास वाढलाय, तेव्हा दम लागत, त्यांना अंजायना होत नाही. चेस्ट पेन जे होतं ना, मगाशी समजावून सांगितलं ते होत नाही त्यांना. आणि त्याच्यामुळे दरवेळी छोट्या 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 हार्ट अटॅकमुळे जो हृदयाचा भाग मरतो त्याला दुःख होत नाही, तो काम करत नाही आणि त्याला जिवंत करता येत नाही. मेलेल्याला जिवंत करता येत नाही, मेलेला काम करत नाही आणि मेलेल्याला दुःख होत नाही. या 3 महत्वाच्या गोष्टी. तरी हार्ट अटॅक, आणि हे छोट्या छोट्या हार्ट अटॅक मधून जो हृदयाचा भाग मसल मरतो तो काम करत नाही, त्यामुळे हृदयाची पंप करण्याची ताकद खूप कमी होते. तो पेशंट गोज इन हार्ट फेल्युअर. आणि मग त्याला दम लागणं, धाप लागणं ह्या गोष्टी सुरू होतात. श्वास घ्यायला त्रास होतो, कारण हार्ट कॅनॉट पंप, म्हणजे हार्टचा जो पंप आहे तो वीक झाल्यामुळे ते रक्त फुफ्फुसात साठून राहतं आणि तो हार्ट फेल्युअर. हार्ट अटॅक इज डिफरंट. पण अनेक वेळा हार्ट अटॅक आले की हृदयाची पंप करण्याची ताकद कमी होते आणि मग हार्ट फेल्युअर होतं.
तर हार्ट फेल्युअर आणि हार्ट अटॅक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हार्ट अटॅक इज बिकॉज ऑफ हार्ट रक्तवाहिनी बंद होते, आणि हार्ट फेल्युअर याचं कारण हार्टचं पंपिंग फेल होतं. ही दोन वेगळी कारण आहेत. सो ती जेव्हा अवस्था येते, ती जेव्हा वेळ येते, मग तेव्हा कळायला लागतं. मग तेव्हा आपण अँजिओग्राफी केली. आता अँजिओप्लास्टी का बायपास ऑपरेशन हे डायबिटीज आहे किंवा नाही याच्यावरती नसतं, पण किती रक्तवाहिन्या किती ठिकाणी कुठल्या जागी आणि किती टक्के बंद आहेत, आणि त्या अँजिओप्लास्टी कारण डायबिटीस मध्ये रक्तवाहिनी जी बंद होते ना, ती बऱ्याच लांबीची असते, आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे शेवटच्या पेशीपर्यंत असते, जी डोळ्याला दिसत पण नाही. आणि मग तिथे आधीची जी रक्तवाहिनी बंद असते, जी मोठी रक्तवाहिनी असते, तिथे ब्लॉक असतो. ती उघडून पुढे जर रक्तप्रवाह जाणारच नसेल, तर मग अँजिओप्लास्टी किंवा बायपास दोन्हीला काही फायदा नाही. मग ती मेडिकल मॅनेजमेंटच ठेवावी लागते. तर अँजिओप्लास्टी बायपास झाली असं आपण म्हणतो, किंवा बायपास करावी लागणार आहे असं आपण म्हणतो. बायपास सर्जरीनी नेमकं कशा पद्धतीने पेशंटचा हृदयविकार बरा केला जातो, बायपास सर्जरी त्यामध्ये नक्की काय काम करते हे सांगू शकाल थोडं? आता करोनरी आर्टरी डिसीज हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जास्ती पसरलेला, आणि भारतामध्ये नंबर 1 डायबिटीस आणि करोनरी आर्टरी डिसीज ह्या नंबर 1 डिसीजेस मुळे भारतामध्ये ते म्हणजे भारत हा पहिला क्रमांकावर आहे या दोन क्षेत्रांमध्ये, अनफॉर्च्युनेटली. पण जेव्हा या करोनरी आर्टरी डिसीज मध्ये ब्लॉक येतात, तेव्हा जगात तुम्ही कुठे गेला तरी 3 प्रकारचे ट्रीटमेंट आहे. ज्याचा अर्थ 3 प्रकारचे ट्रीटमेंट या एका आजाराला आहे, त्याचा अर्थ याला पक्की एक ट्रीटमेंट नाही. नाहीतर आम्ही 3 ऑप्शन घेतलेच नसते. म्हणजे जसं अमिताभ बच्चन येऊन सांगतो की पोलिओचे 2 थेंब टाका, तुम्हाला आयुष्यात कधीच पोलिओ होणार नाही. तिसरा थेंब पण टाकू नका, पण 2च थेंब टाका. तसं इथे म्हणतो की इथे 3 वेगवेगळे पर्याय आहेत, उपाय आहेत. याचा अर्थ याला क्युअर नाहीये. एखाद्या आजाराला एकाच गोष्टीने जर पूर्ण बरा होत असेल, त्याला आपण क्युअर म्हणतो. ह्याला 3 पर्याय आहेत. याचा अर्थ कोणाला हा, कोणाला तो, कोणाला चांगला, आणि प्रत्येक पर्यायाचे फायदे, तोटे, ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, मर्यादा, रिस्क, बेनिफिट प्रत्येकाचे आहेत. त्यामुळे एखाद्या पेशंटला जो चांगला सूट असेल, त्याप्रमाणे आपले कार्डिओलॉजिस्ट किंवा कार्डियाक सर्जन ते सांगतात की बाबा तुला हा चांगला आहे, हा चांगला आहे, हा चांगला आहे, तू निवड. आता मी समजा 100 पेशंट घेतले आणि त्यांना फक्त औषधांवर ठेवलं. 100 पेशंटची मी अँजिओप्लास्टी केली आणि 100 पेशंटना मी बायपास केलं, तर त्यांचा आजार अगदी सारखा आहे, ज्यांचं वय अगदी सारखं आहे, सर्वांना डायबिटीस आहे, वगैरे वगैरे वगैरे, तर ते किती जगतात त्याच्यात फरक नाही, ते कसं जगतात त्याच्यात फरक. म्हणजे 100 तो जो आयुष्य आहे, परमेश्वराने ज्याला आयुष्य दिलेलं आहे तेवढंच तो माणूस जगेल. मला असा माझा अनुभव आहे. हा म्हणजे मी चुकीचं असेल, काही डॉक्टर म्हणतील की तू बनतोस ते बरोबर नाही, पण एखाद्या ट्रीटमेंटमुळे किंवा एखाद्या प्रोसिजरमुळे याचं वय 100 वर्ष वाढलं, किंवा म्हणजे मी आता हार्ट ट्रान्सप्लांट केले तरी तो माणूस काय पुढच्या अजून 100 वर्ष जगणार नाहीये काही, मूळ बिलकुल नाही. त्यामुळे आपण किती जगायचं, आता 2021 साली हे फार महत्वाचं आहे की किती जगायचं याच्यापेक्षा कसं जगायचं याच्यावरती आपण भर द्यावा, आणि त्याप्रमाणे आपण आनंदी आहोत असं जगावं. त्यामुळे सगळ्यांना कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, तर अशी ट्रीटमेंट जी आहे, तर कोणाला अँजिओप्लास्टी, कोणाला बायपासमध्ये पेशंटच्या शरीरातली रक्तवाहिनी काढून त्या ब्लॉकच्या पुढे जोडतो, त्या ब्लॉकला बायपास करतो. जसा एखादा हायवे 2-3 गावांना, 2-3 खेड्यांना बायपास करून बाहेरच्या बाहेर निघून जातो, तसा 2-3 मग आता याच्यातला 80 एक ब्लॉक 80%, दुसरा ब्लॉक 85%, तिसरा 95%, तो 2 वर्षांनी 3 वर्षांनी वाढत वाढत 100% जरी झाला, तरी बायपासमुळे तो रक्तप्रवाह चालू राहतो आणि आपल्याला हार्ट अटॅक येत नाही. हा सगळ्यात मोठा फायदा बायपासचा आहे, जो अँजिओप्लास्टी आणि औषधांमध्ये नाही. पण अँजिओप्लास्टी आणि औषधांचे पण फायदे आहेत. ऑपरेशन लागत नाही, 2 दिवसात पेशंट घरी जाऊ शकतो, चांगला होऊ शकतो. लोकलाइज ब्लॉक असेल आणि मोठ्या रक्तवाहिनीला असेल, तर अँजिओप्लास्टी इज फार सुपिरियर, फार बेटर दॅन म्हणजे बायपास ऑपरेशन जाण्यापेक्षा, एस्पेशली डायबेटिक असेल तेव्हा. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा, पेशंटला मॉर्बिडिटी काय, वय काय, आजार कसा आहे, किती अर्जंट आहे, वगैरे वगैरेचा अनुभव विचारात घेऊन मग ते ठरवतात. सर, एक प्रश्न पुन्हा तुम्ही मगाशी थोडा उल्लेख केलाय, पण तरी
कदाचित आपण थोडं विस्ताराने सांगू शकलो तर. त्यांनी असं विचारलंय की एक नियमित सवय म्हणून किती वेळा सिटी अँजिओग्राफी सारख्या टेस्ट केल्या पाहिजेत? त्यांचं वय आहे 45 आणि त्यांचं म्हणणं आहे की 5 वर्षातून एकदा, 8 वर्षातून एकदा नेमकी ही फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे? त्यांची एक झाली आहे का? सिरियस ब्लॉकेजेस आहेत की नाही हे समजून घेण्यासाठी. त्यांनी असं म्हटलंय व्यक्ती सुदृढ आहे, तिला फार काही त्रास नाही, हाय बीपी नाही, डायबिटीस नाही. एक सर्वसामान्य माणूस असेल तर त्यांनी या चाचण्या किती फ्रिक्वेंटली कराव्यात? मी करणारच नाही, मला असेल का कारण का डोंट ट्रबल द ट्रबल अनलेस ट्रबल ट्रबल्स यू. 45 वर्ष असताना जर फॅमिली हिस्ट्री नसेल, जर काही व्हायसेस नसतील, स्मोकिंग नसेल, टोबॅको नसेल, काही नसेल, मनात काही शंका नसेल, तर आपलं चेकअप करायचा म्हणून करण्यात काही अर्थ नाही. सर्वसाधारणपणे वयाच्या 45व्या वर्षी जर मी सिटी अँजिओ कशा कारणासाठी केला असेल, रुटीन चेकअप, हेल्थ चेकअप, काय असतं इन्शुरन्स चेकअप वगैरे वगैरे, कंपनी चेकअप, अनेक गोष्टी आल्या असतात. त्याच्यामध्ये जर तुमचा चेकअप झाला असेल आणि सिटी अँजिओ झाला असेल आणि तो नॉर्मल असेल, सिटी अँजिओ नॉर्मल असेल, तर मी पुढचे 10-15 वर्ष नाही करणार. वयाच्या 60व्या वर्षी जर असेल तर मी कदाचित 5 वर्षांनी करेन, 10 वर्षांनी करेन. वयाच्या 70व्या वर्षी असेल तर मी 5 वर्षांनी करेन, नॉर्मल असेल तर. आणि बाकी काही कारण नसतील तर फॅमिली हिस्ट्री घेऊन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 45व्या वर्षी हे सगळे चेकअप करण्यापेक्षा मी दररोज अर्धा तास चालीन ना. आय विल डू माय स्ट्रेस टेस्ट मायसेल्फ. मला डायबिटीस नाही, काय नाही. तर मी चालताना मी गेले 5 वर्ष चालतोय 2, 3, 4 किलोमीटर अर्धा तासामध्ये किंवा 40 मिनिटामध्ये, आणि आज मला नाही चालता येते, मी दुसऱ्या दिवशी टेस्ट करेन. सो यू कॅन बी युअर ओन डॉक्टर. हार्ट विल टॉक टू यू, हार्ट विल स्पीक टू यू. या संदर्भातला प्रश्न एका वाचकांनी विचारलाय की ह्या गोष्टी कशा ओळखायच्या, की आता ही धोक्याची घंटा आहे, हा अलार्म आहे, हे कसं ओळखायचं एका नॉर्मल माणसाने? कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या बघून आता माझी डॉक्टरांकडे जायची वेळ झाली हे ओळखायचं? हो, एखाद्या तुम्ही जी गोष्ट रुटीन दररोज करत आहात ती करताना तुम्हाला आज त्रास झालाय, जो अपेक्षित नाहीये. हा, मी 5 वर्ष काही केलं नाही आणि एकदम बस पकडायला धावलो किंवा काय पकडायला धावलो आणि मला दम लागला, धाप लागला, हे स्वाभाविक आहे. तो स्वाभाविक आहे. पण आणि मला दुसरे काही कारण नाही आहेत, काही हे नाही, फॅमिली हिस्ट्री नाही, काय नाही, स्मोकिंग नाही, काय नाही, वगैरे वगैरे वगैरे. हा, तुम्हाला जर ती बाकीची कारणं असतील तर, आणि मग धाप लागत असेल, दम लागत असेल, तर मग ते सोडायचा का, तो विचार करायचा का, त्याचा कंट्रोल करायचा का, हे सगळं करून 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 मग तुम्हाला जर टेस्ट करायचं असेल तर मग एकदा करून घ्या, किंवा मग बेसलाईन टेस्ट ज्याला आपण म्हणतो ती करून घ्या. बेसलाईन टेस्ट जर तुमची नॉर्मल असेल वयाच्या 50व्या वर्षी, तर मग पुढचे 5, 10 वर्ष, 15 वर्ष काही करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. पण या गोष्टी बदलत राहतात, या गोष्टी कमी जास्ती होत राहतात. त्यामुळे यू हॅव टू बी वॉचफुल फॉर युअर सेल्फ. आणि म्हणून म्हटलं की दररोज आणि व्यायाम, तरुण माणसाने, मग मी आता दररोज एवढा व्यायाम करतो, अति तेथे माती. त्यामुळे आपण बघतो की या तरुण वयामध्ये इतक्या लोकांना हार्ट अटॅक आले. पण बहुतेक जर तुम्ही बघितले असतील ही तरुण लोक, तर ते जिम मध्ये किंवा एक्सेसिव्ह एक्सरसाइज करताना किंवा एक्सेसिव्ह गोष्टी करताना ते असं झालेलं असतं. मग त्याच्या मागची बॅकग्राऊंड आपल्याला काही माहित नसते, का करतोय, कशासाठी करतोय, कशासाठी करतोय. उगाच अति करून पण शरीराला काही फायदा होत नाही. या गोष्टी अति होतात हे कसं ओळखायचं, किंवा यासाठी म्हणजे कुणीतरी मार्गदर्शन करायला हवं का? मग आहेत रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहेत, तुमचे जिम इन्स्ट्रक्टर्स आहेत, बरेच जण आहेत, बऱ्याच गोष्टी ते इकडे चालू असतात. काय खायचं, काय नाही खायचं, किती वेळा खायचं, याचे अनेक प्रकारचे डाएट्स आहेत जगामध्ये. कोणी म्हणतं की 2 तासांनी खा, कोणी म्हणतं की दिवसातून 2दाच खा. त्यामुळे म्हणजे हे सुद्धा त्याचे एक्स्ट्रीम झाले. आणि प्रत्येकाच्या थिअरीज आहेत, प्रत्येकाचे आहेत. कसं आहे ना की झाडावरची 2 पानं ना सुद्धा वेगळी असतात. त्यामुळे ह्या अगदी शेजारची 2 लागलेली पानं सुद्धा झाडावरची नीट बघितलं ना ते वेगळी असतात. त्याला आपले पण असतं, त्याला आपली स्वाभाविकता असते. तसंच 2 माणसं, 2 जुळे सुद्धा वेगळे असतात. आणि त्यामुळे एखाद्या जर जुळ्यांपैकी एखाद्याला एखाद्याची अलर्जी असेल ना, तर दुसऱ्याला त्याची असतेच असं नाहीये, किंवा असायलाच पाहिजे असंही नाहीये.
त्यामुळे प्रत्येकाचं शरीर वेगळं, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचं त्याच्यावरती होणारे परिणाम वेगळे. पण मन हे बऱ्याच गोष्टी कंट्रोल करू शकतं आणि त्याचा शरीरावरती बराच परिणाम होतो. आणि त्याच्यासाठी अनेक अनेक डॉक्टर्स आणि हे लेक्चर सिरीज आणि पेपरांवरून लिहितात सुद्धा आहेत. पण तो म्हटलं त्याप्रमाणे की तो आपला विचार आणि आचार, आपलं आचारात आणणं ते आणि त्याचा विचार करणं, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याचा अभ्यास करून किंवा मेडिटेशन करून करायला. सर, प्रियेश वैद्य म्हणून एक वाचक आहेत, त्यांनी विचारलंय की आजच्या सारख्या धकाधकीच्या लाईफस्टाईल मध्ये 80-120 रक्तदाब असणं शक्य आहे का? या प्रकारच्या जीवनशैलीमध्ये 90-150 किंवा 100-180 हे रक्तदाब योग्य आहेत की नाही, हे कसं समजणार? नाही, हे योग्य नाही. मग ती लाईफस्टाईल धकाधकीची असू दे किंवा कशी असू दे, दिस इज नॉट गुड. म्हणजे तुम्ही रिलॅक्स असलात आणि एखाद्या महालामध्ये राहत असला तरी सुद्धा 150 आणि 100 ही योग्य अवस्था नाही. इनफॅक्ट तिथे ते जास्ती वाईट. पण तुमचं धकाधकीचं जीवन असेल आणि स्ट्रेसफुल जीवन असेल तरी सुद्धा ते ब्लड प्रेशर चांगलं नाही. ब्लड प्रेशर जेव्हा खालचं ब्लड प्रेशर जेव्हा 85च्या वर जायला लागतं, आणि वरच्याचं ठीक आहे, वरच्याचं खाली जातं, वर जातं, घाबरलेलं असतो, आपल्याला काहीतरी विचार असतो, आपल्याला एक डेस्टिनेशन गाठायचं असतं, कामाला जायला उशीर झालेला असतो, गडबड चालू असते, त्यामुळे माझं ॲड्रिनालिन वाढतं, मी कुठेतरी ऍक्सिडेंट बघतो, सुटलेली ट्रेन बघतो, मला पकडता नाही आलं, आता माझा बॉस काय म्हणेल, वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे वरचं ब्लड प्रेशर पोहोचू शकतं. पण खालचं ब्लड प्रेशर जे आहे, दॅट इज रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट, दॅट शुड नॉट गो. That should not go up. आणि that is called diastolic blood pressure. When heart is relaxed, that is the blood pressure. आणि ते 85 जर वर गेलं तर ते आपल्याला कंट्रोलमध्ये आणायलाच पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही मेडिटेशन करा, त्याच्यासाठी तुम्ही तुमचे लाईफस्टाईल बदला, जे काय असेल म्हणताय ते लाईफस्टाईल बदला, वेगवेगळे प्रकार करून बघा. आणि कसं आहे ना, प्रत्येकाला जेव्हा त्रास होतो किंवा रिलॅक्सेशन इज अ डिफरंट फॉर एव्हरीबडी. म्हणजे कोण ओरडेल जोरात, कोण कोणावर चिडेल, कोण भांडी फेकून मारेल, कोण सिगरेट ओढायला जाईल, कोणी दारू प्यायला जाईल, कोणी गप्प बसेल, शांत बसेल, कोणी काहीच बोलणार नाही, कोणी सिनेमाला जाईल, कोणी शॉपिंग करून येईल. टेन्शन मध्ये आला, प्रेशर मध्ये आला की. म्हणजे प्रत्येकाचं हे टेन्शनचं किंवा प्रेशर घेण्याचं जे लोड आहे किंवा रिलॅक्सेशनचं हे वेगवेगळं आहे. पण सर्वसाधारणपणे एखादी चांगला विचार करून, आपलं आयडेंटिफाय करून, त्याप्रमाणे आपण रिलॅक्स राहिलो आणि रिलॅक्स केलं तर मग डायस्टोलिक प्रेशर इज मोस्ट इम्पॉर्टंट या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि ते जर होत नसेल तर मग डॉक्टरांकडे जाऊन औषधं योग्य वेळी घेणं हे फार महत्वाचं, ज्याच्यामुळे पुढचे अनेक हृदयाचे विकार आणि रक्तवाहिन्यांचे विकार कमी होतात. सर, एका वाचकांनी असं विचारलंय, व्हॉट फूड टू बी टेकन टू रिड्यूस बॅड कोलेस्ट्रॉल? कोलेस्टेरॉल तर कुठलाही आपण प्लांटचं ऑइल घेतलं तर त्या प्लांटच्या ऑइलमध्ये कोलेस्टेरॉल नसतं. त्यामुळे कोलेस्टेरॉल फ्री ऑइल इज अ मार्केटिंग गिमिक. कोलेस्टेरॉल मध्ये ऑइल 0 कोलेस्टेरॉल असतं, वनस्पतींमध्ये कोलेस्टेरॉल नसतं. आणि वनस्पती या अशा एकच या प्लॅनेटवरती जी आहे की जे स्वतःचं अन्न स्वतः बनवते. फक्त आपल्या शरीरामध्ये, माणसाच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी आणि कोलेस्टेरॉल या अशा 2 गोष्टी आहेत की ज्या बनवल्या जातात. आणि त्यामुळे बाकीच्या खाण्याला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. रेग्युलेशन ऑफ कोलेस्टेरॉल इज फ्रॉम अवर बॉडी. याचा अर्थ असा नाही की ज्यांना फॅमिलियल, हेरिडेटरी आणि काही कारणांमुळे कोलेस्टेरॉलचं ऍब्सॉर्प्शन जास्ती असेल, कोलेस्टेरॉल जास्ती असेल, त्यांनी अति कोलेस्टेरॉल पदार्थ खाणं योग्य नाही. हे बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, अगदी मान्य आहे. आणि कोलेस्टेरॉल आधी किती पाहिजे, काय पाहिजे, त्याला किती कमीत कमी किती पाहिजे, याला अजून काही त्याचे नियम नाहीयेत किंवा त्याचा कोणालाही काही अनुभव नाहीये. त्यामुळे जेवढं कमीत कमी ठेवता येईल तेवढं ठेवावं, त्याचा जास्ती फायदा होतो. तरी सुद्धा कोलेस्टेरॉलची जरूर आपल्या शरीरातल्या ज्या पेशी असतात त्यांच्या आवरणाला, बाहेरून असणाऱ्या आवरणाला आणि एस्पेशली ब्रेन मधल्या यांना खूप लागते. त्यामुळे चाइल्डहुडमध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण चांगलेलं असतं, हे योग्य असतं. पण अति असणं, कुठलंही अति असणं हे वाईट, अतिशय वाईट. आणि त्याचे जे वाईट परिणाम नंतरच्या दिवसामध्ये, नंतरच्या याच्यामध्ये ते दिसायला लागतात. सर, विवेक चिटणीस या वाचकांनी विचारलंय, व्यायाम करताना, चालताना, धावताना
त्या त्या व्यक्तीने आपलं लिमिट कसं ओळखायचं. अनेक जणांना व्यायाम करताना हार्ट अटॅक आला, त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असं दिसतं. आजकाल बऱ्याच सेलिब्रिटी आणि खेळाडूंच्या बद्दलही आपण वाचतो किंवा ऐकतो की ते एकदम फिट आणि फाईन होते त्यांच्या मते आणि तरी सुद्धा हार्ट अटॅक आला, त्यात त्यांची डेथ झाली. करेक्ट. मग मगाशी याचं उत्तर मी दिलेलं आहे. त्यामध्ये मी म्हटलं की अति तेथे माती, अति करू नये, कुठली गोष्ट अति करू नये आणि शुड नॉट लिमिट असेल. जर तुम्हाला अगदी सायंटिफिक आणि टेक्निकल पाहिजे असेल तर देर इज समथिंग कॉल्ड VO2 मॅक्स. VO2 मॅक्स म्हणजे आपलं शरीरची कपॅसिटी काय आहे, टॉलरन्स किती आहे. मी आज इतकं खेळू शकतो, इतकं धावू शकतो, इतकं वजन उचलू शकतो, याच्या पुढे करण्याची माझ्या शरीराची कपॅसिटी आहे का नाही आहे. इफ यू वॉन्ट इट अन ऑब्जेक्टिव्ह मेथड, then it is VO2 max. VO2 max is a study which you can do in few hospitals where the sports medicine is practiced. आणि त्या स्पोर्ट्स मेडिसिनच्या प्रॅक्टिस मध्ये हे करू शकता तुम्ही की म्हणजे माझी अजून कपॅसिटी आहे का पळायची, धावायची, याच्या पुढे जाऊन करायची वगैरे वगैरे वगैरे. दॅट इज मेजर विच इज नॉट डन इन रुटीन जिम्स और रुटीन टेस्ट. तर म्हणून मी म्हटलं की दररोज फक्त अर्धा तास व्यायाम करावा. मग ती योगासन असू देत, तुमचे प्राणायाम असू देत, जो तुम्हाला कायनेटिक, अकायनेटिक किंवा बायोफिजिक जे काही व्यायाम तुम्हाला करायचे असतील ते. वेट लिफ्टिंग इज अ स्टॅटिक एक्सरसाइज आणि ते फक्त बॉडी बिल्डर आणि यांच्यासाठीच असतं, पण उगाच ते करण्यामध्ये काही अर्थ नसतो. पण जर डायनॅमिक एक्सरसाइज जे असतात, चालणं, पळणं, धावणं, दोरीवरच्या उड्या साध्या, आणि ह्या अर्धा तास, आणि थकलं की थांबायचं. आज मी 5 मिनिटं केलं, उद्या 10 मिनिटं केलं, परवा 15 मिनिटं केलं, आणि दिवसाचा अर्धा तास इफ यू कॅन इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ, कीपिंग युअर हार्ट अँड बॉडी गुड, नथिंग लाईक इट. थोडा वेळ आपण स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करूया. स्टॉक एक्सचेंज मध्ये दिवसभर करत असतो आपण, पण याच्यामध्ये थोडंसं आपण स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करूया. इट हेल्प्स फॉर लॉंग ड्युरेशन. संजय त्रिभुवन म्हणून एक वाचक आहेत, त्यांनी असं विचारलंय, हाही अनेक लोकांच्या मनातला प्रश्न आहे की काही व्यक्ती असतात जी अगदी लहानपणापासून तंबाखू चघळत असतात किंवा इतर व्यसनं असतात त्यांना, आणि तरी सुद्धा त्यांना मात्र हार्ट किंवा तत्सम कुठलेही आजार होत नाहीत. ते 75-80 वर्ष जगतात. हे कसं काय? मग चर्चिल जगला की, चर्चिल 99 वर्ष जगला की, जेव्हा सिगरेट चेन स्मोकर होता, आपण चिरूड होता. कशाला, माझ्या माहितीमधले एक आहे, मी त्यांचं नाव नाही घेत, पण त्यांचा 100वा वाढदिवस होता आणि त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही काय करणार, तुम्ही ते काय ते मेणबत्त्या लावणार ना, 100 मेणबत्त्या लावणार असं ऐकलं मी. म्हटलं हो आजोबा, 100 मेणबत्त्या लावणार. मग त्यामुळे मी पहिल्यांदा मी माझी सिगरेट त्याच्यावरती पेटवून आणि मग तुझ्या 100 सगळ्या विझवीन मी. ही लिव्ह टिल 103 इयर्स. ही लिव्ह टिल 103 इयर्स. तोपर्यंत त्यांचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन नव्हतं, एक दात पडलेला नव्हता, ऐकायला व्यवस्थित होतं, हिअरिंग एड नव्हतं, दोन्ही पाय, दोन्ही हात, कृत्रिम काही नव्हतं त्यांच्या शरीरामध्ये. आणि तेव्हा त्याचे पण कसं आहे ना, मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की मग स्ट्रेस ऑफ नॉट स्मोकिंग, नॉट ड्रिंकिंग टोबॅको, किंवा लपून छपून करणं, आणि त्याच्यामध्ये दॅट स्ट्रेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन इफ ही इज डुईंग इट फॉर रिलॅक्सिंग ऑफ द हार्ट. आणि कोणाचे जीन तशा असतात, ते त्याला ते अनुभवलं, त्यांनी ते भोगलं म्हणून तुम्हाला चांगलं आहे असं नाहीये. ते बरोबर, म्हणजे प्रत्येकाला ते सूट होईल असं नाहीये. त्यामुळे वी कांट कम्पेअर समबडी विथ मी ऑर आय विथ समबडी, आणि मग त्याला मग ते आवडलं मग मला का नाही, याचं उत्तर माझ्याकडे नाही. बरोबर. आणि कदाचित ते कुणाकडेच नाही, म्हणजे तसं म्हटलं तर. आता जर समजा माझ्या फॅमिलीमध्ये डायबिटीस आहे, माझ्या फॅमिलीमध्ये ब्लड प्रेशर आहे, माझ्या फॅमिलीमध्ये सडन हार्ट अरेस्टची हिस्ट्री आहे, हार्ट फेल्युअरची हिस्ट्री आहे, आईकडे, आत्याकडे, मामाकडे, काकाकडे वगैरे वगैरे, then I should control my cholesterol, I should control my blood pressure, I should not have ISS, I should not smoke or have tobacco or something like that. बरोबर. अपूर्वा तांबे यांनी एक प्रश्न विचारलाय. त्यांनी असं विचारलंय, CPR घरच्या घरी कसा द्यावा, व्हॉट स्टेप्स शुड बी टेकन केअर ऑफ व्हाईल गिव्हिंग CPR, आणि त्याबद्दलचे ट्रेनिंग कुठे मिळेल? CPRचं ट्रेनिंग आता शाळेमध्ये पण दिलं जातं, पण योग्य माणसांसाठी जर तुम्ही एनजीओ असतात, तुम्ही कुठे राहता त्याच्यावरती आहे. फॉर एक्झाम्पल मुंबईबद्दल विचारलंय. तर मुंबईमधल्या काही हॉस्पिटलमध्ये कार्यक्रम असतात, प्रोग्राम असतात, जनरल एज्युकेशनसाठी, लोकांसाठी, त्याच्यासाठी. आणि CPRचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाय वर करायचे, कोणाला तरी धरायला सांगायचे पाय वरती, त्यांनी रक्तप्रवाह हृदयाकडे जाणारा वाढतो, आणि कार्डियाक मसाज द्यायचे.
आणि कार्डियक मसाज जसं आपलं हृदयाचे ठोके असतात 1 2 3 4 1 सेकंद थांबायचं 2 सेकंद पुन्हा 1 2 3 4 आणि ते जेव्हा आपण देतो तेव्हा आपले हात जेव्हा आपले असे ताठ असतात ते आपल्या एल्बो मध्ये ते वागता कामा नये ते सरळच्या सरळ पाहिजेत आणि ते चांगल्या प्रेशरनी हृदयाच्या मध्यभागी किंवा त्या थोडं डाव्या बाजूला द्यायचं. सीपीआर मध्ये पूर्वी ज्याप्रमाणे आपण माउथ टू माउथ ब्रिदिंग द्यायचो ते द्यायची आवश्यकता नाही. जर सीपीआर व्यवस्थित दिला तर आपल्या फुफ्फुसातली हवा बाहेर येते आणि ऑटोमॅटिक दुसरी हवा जेव्हा आपण रिलॅक्स करतो चेस्टवरचं प्रेशर तेव्हा ते ऑटोमॅटिक आत जाते. पण याचं बेसिक ट्रेनिंग मला वाटतं की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी मुंबईमध्ये वेगळ्या ठिकाणी इफ यू गो ऑन अ गुगल इज अ बेस्ट गाईड टू यू की वेर इज द नियरेस्ट प्लेस और नियरेस्ट पॉइंट वेअर दीज एज्युकेशन प्रोग्राम्स आर गिवन. रवींद्र कोळी म्हणून एक वाचक आहेत, त्यांनी असं विचारलंय की मधुमेही रुग्णास अधिक धोका असतो का? याबद्दल सर आधी बोललेच आहेत, पण हृदयरोगाचा झटका आल्यावर जोरात खोकल्यामुळे रिलीफ मिळतो हे खरं आहे का, असं त्यांचा प्रश्न. माहित नाही, पण साधारणपणे एखादा क्लॉट जाऊन जर अडकला असेल रक्तवाहिनीमध्ये तर आणि मी खोकला केला तर ज्या पद्धतीने आपल्या चेस्ट मधलं प्रेशर वाढतं त्या पद्धतीने तो क्लॉट सुटायची किंवा निघून जायची शक्यता असू शकते आणि त्याच्यामुळे तो झटका येतो पण ताबडतोब तो क्लॉट निघून गेल्यामुळे किंवा त्याच्यामुळे थोडं बरं वाटत असावं, पण त्याला दुसरं काही बाकी कारण सायंटिफिक असं काही कारण नाही. आणि हृदयाचा झटका मला येतोय आणि आता लगेच खोकायचं हे भान त्यावेळी असणं हे खूप कठीण आहे. आणि बरोबर, एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतोय असं जर आपल्याला वाटलं किंवा दिसलं तर कुठलीही विशिष्ट गोळी किंवा काही दिल्याने तात्पुरता रिलीफ मिळू शकतो का डॉक्टरांकडे पोहोचेपर्यंत? तर खिशामध्ये एक सॉर्बिट्रेट आणि एक ऍस्पिरिन नावाची गोळी ठेवायची. ऍस्पिरिन 300 मिलीग्राम आणि सॉर्बिट्रेटची 5 मिलीग्रामची गोळी. ऍस्पिरिनची गोळी खाऊन टाकायची पटकन किंवा पाण्याबरोबर किंवा कशाबरोबर आणि सॉर्बिट्रेटची जिभेखाली ठेवायची. तर जिभेखाली ठेवल्यामुळे तिला त्या रक्तामधून लिव्हर मधून जाऊन हृदयापर्यंत पोहोचायला लागत नाही, डायरेक्ट हृदयाकडे पोहोचतो आणि ऍक्शन लगेच लगेच. खूप घाम फुटणं, छातीत दुखणं, अचानक दुखणं, दरदरून घाम फुटणं किंवा चक्कर येऊन पडणं, एकदम अशक्त किंवा अस्वस्थ वाटणं, एकदम आपल्याला लघवी होणं किंवा टॉयलेटला होणं, ह्या अचानक येणाऱ्या हार्ट अटॅकच्या काही लक्षणं. कोविड नंतरचे हार्ट रिलेटेड आजार किंवा दुखणं हा पण एक गेल्या काही दिवसांमध्ये विषय बऱ्याच प्रमाणात चर्चेला जातोय. तर शिरीष काळे यांनी विचारलंय, 58 वर्ष पूर्ण झालेल्या पेशंटला त्या अगोदर शुगर नव्हती पण कोविड होऊन गेल्यानंतर शुगर वाढली, रक्त पातळ करण्याच्या गोळ्या किती दिवस घ्याव्या लागतील आणि हार्टचा काही धोका संभवतो का? नाही, रक्त पातळ ठेवायची जी गोळी आहे ती फुफ्फुसामध्ये रक्ताचे क्लॉट्स होऊ नये म्हणून आहे किंवा इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स कोविडचा जो आहे तो फुफ्फुसामध्ये होतो आणि त्यामुळे फुफ्फुसातल्या रक्तवाहिन्या बंद पडतात, त्याच्यासाठी आहे. कोविडमध्ये दिलं जाणारं जे औषध आहे स्टेरॉइड त्याच्यामुळे लेटंट डायबिटीस म्हणजे आधीच्या अवस्थेमधला जो डायबिटीस असतो की जो पूर्ण मॅनिफेस्ट झालेला नाहीये पण त्याची सुरुवात पण अजून झालेली नाहीये पण तसं त्याला होणार आता डायबेटिक म्हणजे प्री डायबेटिक स्टेज ज्याला आपण म्हणतो अशा अवस्थेत तुम्ही स्टेरॉइड दिले तर ते डायबिटीस मध्ये होण्याचं प्रमाण त्या स्टेरॉइडच्या औषधामुळे आहे. कोविडमुळे त्याचा काहीच नाही, पण हे औषधांमुळे होणारे आजार आहेत त्यामुळे त्याचे कारण माहिती आहेत. कोविड हा अजून न कळलेला विषय आहे, तो हळूहळू त्याचं उलगडतोय त्याचं ज्ञान, त्याचे होणारी औषधं. आतापर्यंत त्याची काही औषधं चालू आहेत ती कोविडची औषधं नाहीच आहेत. मग त्याच्यामध्ये मला आता जायचं नाहीये आणि आज मला तो हृदयाचा वर्ल्ड हार्ट डे मला आनंदाने साजरा करायचा आहे, तो आपण वर्ल्ड कोविड डे जेव्हा येईल तेव्हा आपण त्याच्यावर चर्चा करूया. अरविंद गडाख म्हणून एक वाचक आहेत, ते असं विचारतात की मी नियमित चालण्याचा व्यायाम करत होतो
मला चालताना 2-3 दिवस सलग त्रास वाटला. त्यानंतर माझी स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि अँजिओप्लास्टी करावी लागली. त्रास संपला, पण आता यापुढे काय काळजी घ्यायची असं त्यांचं म्हणणं. काही नाही, काय तुम्ही नॉर्मल दत्ताचं घ्या. तुम्हाला जी काही कारण आहेत, डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा घरामध्ये, तर त्याचे रेग्युलर चेकअप किंवा रेग्युलर कंट्रोल ठेवायचा आणि चालत राहायचं. तुम्ही चालत होता त्यामुळे तुम्हाला कळलं बघा, त्यामुळे कळलं आणि मग तुम्हाला ते जाणवलं. मगाशी जे मी म्हणत होतो ना, की यू कॅन बी युअर ओन बरोबर. डॉक्टर, आणि मग तुम्ही जाऊन मग ती स्ट्रेसेस पॉझिटिव्ह आली. म्हणजे दॅट इज ऑब्जेक्टिव्ह मेथड. सब्जेक्टिव्ह काय होतं, की मी इतके दिवस चालतोय, इतके वर्षभर चालतोय, अर्धा तास दररोज चालतो, मला काही त्रास व्हायचा नाही. आज मी इतका का दमलोय, आज मला एवढं का घाम आलाय, आज मला का बसावंसं वाटतंय आधीच. तर दॅट इज द इंडिकेशन. आणि आपलं शरीर देतं, इंडिकेशन देतं, माहितीये का, पण आपण त्याच्याकडे बोलत नाही, त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि त्याच्याकडे विचार करून नीट बघत नाही. म्हणजे मुकुंद सर मगाशी जे म्हणाले ना, की आपण डिनायल मध्ये असतो. मला काय होणार आहे, तो पण सिगरेट ओढायचा, मग मी पण सिगरेट, मग तो पण एवढा काय, मी पण, मग तो तर किती जिम वरती पळतो, मी तर नुसतं चालतोच आहे. नाही, पण ते प्रत्येक शरीराला मानवतंय की नाही, अनुभवतंय, त्याला काय अनुभव येत आहेत हे जर त्या शरीराशी बोललं नाही ना, तर मग ते कळत नाही. आणि तो एक फार महत्वाचा मुद्दा आहे, की तुम्ही तुमच्या शरीर दिवसातले 5 मिनिटं, अर्धा तास फक्त, मी म्हणतोय, आय कांट बिलीव्ह दॅट एखाद्या माणसाला अर्धा तास सुद्धा मिळत नाही आपल्या स्वतःच्या शरीराकडे बघायचं किंवा त्याला विचारायचं किंवा त्याला ऐकायचं. म्हणजे आपण आरशात सुद्धा एवढा वेळ उभं राहत नाही, म्हणजे आणि विचारत नाही की आरशात एवढं काहीच असतं, एवढी आपली लाईफस्टाईल बदललेली असते. पण तू मगाशी म्हणाले त्याप्रमाणे कोविडमुळे कदाचित ते बदललंय. लोक आता आपल्याकडे आतमध्ये बघायला लागलेत, आतमधून विचार करायला लागलेत, इंट्रोस्पेक्शन ज्याला आपण म्हणतो, आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. चंद्रकांत डवले यांचा प्रश्न आहे, आफ्टर ऑपरेशन वी फील हेल्दी, हॅव्हिंग 5 to 6 किलोमीटर्स रेग्युलर वॉक, कॅन वी क्लाइम्ब स्टिफ स्लोप्स अँड ट्रॅक्स? येस. आता मला एक सांग, की हे जे आजार असतात ना, त्या 70% ब्लॉक, 80% ब्लॉक हे एका दिवसात होत नाही, पण 80-90% काही हळूहळू काही वर्षात होतो. आणि मग त्या 90%चा 100 होतो एका क्षणात होतो. त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. एका क्षणात ती क्लॉट होऊन ती रक्तवाहिनी अडकते. पण 90% 95% व्हायला अनेक वर्ष जातात. मग तेव्हा हे सगळं करत होते, तेव्हा सगळं चालू होतं, तेव्हा सगळं छान. मग ऑपरेशन झाल्यानंतर आता त्याला बायपास झाला, आता रक्तप्रवाह चांगला चालू आहे, त्या 90चा 100 जरी झाला तरी मला काही होणार नाहीये. मग कशाला घाबरायचं? आणि व्यायाम करून आणि चालून, पळून, खेळून, आनंदी राहून हे झालेलं नाहीये. तुम्हाला त्रास झालाय हे त्याच्यामुळे कळलंय. बरोबर. मग मी आता चालू का? मी चालल्यामुळे काही नाही होत, व्यायाम केल्यामुळे काही नाही होत. ते कळतं, लवकर कळतं आपल्याला, की मला माझ्या शरीरात काहीतरी चालू आहे म्हणून. हा फार महत्वाचा विषय. सर, तूप या एका गोष्टीवरती बरेच प्रश्न आहेत. तूप आहारात असावं की नसावं, असेल तर ते कुठलं असावं, तेलकट तुपकट गोष्टी खायच्या की नाही, तर आता त्यावर अतिरेक नको हे आपलं उत्तर आहेच. पण अदरवाईज नेहमी हार्ट रिलेटेड त्रास आणि तूप यांचा संबंध जोडला जातो, हे कितपत योग्य आहे? तुम्ही एक्सपर्ट म्हणून काय सांगाल? तुम्ही अशा माणसाला निवडलंय की तो हृदयाचे ऑपरेशन करतो, त्यामुळे मी म्हणेन खा, भरपूर खातो. पण कसं आहे ना, मी तूप खा किंवा नका खाऊ किंवा हेच खा किंवा तेच खा असं काही नाहीये, पण ते जाळा. बरोबर. तू बघितलं, तुझी आजी किंवा पणजी आजी असं एक चमचाभर तूप खायची, पण त्यांच्यावरची जी लाईफस्टाईल होती ना, ते जळायचं. म्हणजे आणि त्याच्यासाठी जिम मध्ये नव्हती, त्यांना जिम मध्ये नाही जायचं, व्यायामशाळेत नाही जायचं, घरातली 4 कामं करून, म्हणजे घरातली सगळी कामं आता मशीनने करायची, वॉशिंग मशीन मध्ये कपडे घालायचे, डिश वॉशर मध्ये भांडी घासायची, मुवरने काय ते घर साफ करायचं, आणि मग स्वतःला मशीनवर चढवायचं की मला ते माझे सगळं जाळ म्हणून. मग त्यासाठी 1 तास जिम मध्ये जायचं. मग ही घरचीच जर कामं तर मग बाकीचं पुढचं काय करायचं नाही. सर्वसाधारणपणे ज्यांच्या बायपास किंवा तत्सम शस्त्रक्रिया झाल्यात, त्यांनी शस्त्रक्रियांच्या नंतर
कुठली काळजी घ्यायची, लाईफस्टाईल कशी ठेवायची, हा पण एक प्रश्न बऱ्याच प्रमाणात विचारलेला दिसतो. नॉर्मल लाईफस्टाईल, अतिशय नॉर्मल लाईफस्टाईल, तुमच्या वयाला, तुमच्या स्वभावाला, तुमच्या फॅमिलीला, तुमच्या व्यवसायाला, तुमच्या दृष्टीने हिंडणं फिरणं चालणं व्यायाम मुलांबरोबर सगळं सगळं नॅचरल नॉर्मल असावं. आणि एक लक्षात ठेव, मी पुन्हा पुन्हा सांगतो आणि माझ्या सुरुवातीला पण मी सांगितलं की आज आज टेक्नॉलॉजी आणि सायन्स आणि ट्रीटमेंट आणि अंडरस्टँडिंग ऑफ अवर प्रॉब्लेम्स हे असे झालेले आहेत की एखाद्या माणसाला नुसतं जिवंत ठेवणं हा याच्या मागचा उद्देश नाहीये, पण चांगलं जगणं, चांगलं जगता यावं स्वतःसाठी, दुसऱ्यासाठी, आनंदी राहणं, चांगलं राहणं आणि सर्व करता येणं व्यवस्थित, म्हणजे नॉर्मल, ज्याला आपण नॉर्मल म्हणू, अशा गोष्टी सर्व करता येणं, याच्यासाठी हे सगळी धडपड आहे आणि खटापट आहे. आणि तेच जर करता आलं नाही तर देन आय फेल्ड इन माय ट्रीटमेंट. अस्मिता मंगळ वेढेकर म्हणून एक वाचक आहेत, त्यांनी असं विचारलंय, ड्युरिंग मेनोपॉज वेट वाढतं, त्यावेळी अशा पद्धतीचे कुठले धोके उद्भवू नयेत यासाठी काय काळजी घ्यायची? सर्वसाधारणपणे मेनोपॉज येईपर्यंत स्त्रियांना काहीच होत नाही आणि त्यांचे हॉर्मोन जे असतात दे आर व्हेरी प्रोटेक्टिव्ह टू देअर हार्ट. आणि तो निसर्ग आहे, तो नेचर आहे, आणि त्यांनी तसं का केलंय का दिलंय हा एक परत वेगळा मुद्दा आहे. पण मेनोपॉज आल्यानंतर हृदयाचे होणारे त्रास, थायरॉइडचे होणारे त्रास किंवा ओल्ड एजचे होणारे त्रास किंवा हाडांचे वगैरे होणारे त्रास हे पुरुष किंवा त्यांच्यापेक्षाही जास्ती वेगाने आणि पद्धतीने त्यानंतर ते होतात बिकॉज ऑफ चेंज इन हॉर्मोन्स. आता याचा अर्थ असा नाही की मेन्स्ट्रुएशन चालूच ठेवायचं किंवा हॉर्मोन इज अ नॅचरल थिंग विच हॅपन्स. आणि त्यानंतर म्हणून हे जर माहिती आहे आपल्याला की वजन वाढतं किंवा वजन ह्याचं, तर मग त्यावेळी 2 घास कमी खाणं, म्हणजे 40 नंतर विनोबा भावेंनीच म्हटले 40 नंतर 2 भात 4 भाकऱ्या खात असाल तर 2 करायच्या, 60 नंतर 2ची 1 करायची आणि 70 नंतर अर्धीच खायची. तर कारण ती जरूर तशी त्या शरीराला तेवढीच पुरते. तर त्याप्रमाणे थोडी भूक शिल्लक असतानाच थांबा असं जे म्हणतात ते थोडक्यात. हा, आणि त्यावेळी साधारणपणे मग आता मस्त नातवंड वगैरे झाली असेल त्याच्यावर खेळायचं मस्त, ते जळून जातं सगळं जे काय खाल्लेलं आहे ते. त्यामुळे बरेचसे प्रश्न त्या पेशंटनी आपापले रिपोर्ट किंवा नंबर्स कळवणारे घेतले, ते शक्यतो आपण टाळूया. पण त्यांना एक सर्वसाधारण सल्ला द्यायचा असेल तर आपण काय द्यावा? म्हणजे प्रत्येकाचं बीपी वगैरे मी तुम्हाला सांगत बसत नाही, पण आपण त्यावर चर्चा केली मगाशी की ब्लड प्रेशरची गोष्ट अशी आहे की ती पहिल्यांदी स्वतःचे विचार आणि मेडिटेशन म्हणा, आणि प्रत्येकाला मेडिटेशन करायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. परमेश्वराकडे जायचे अनेक प्रकार आहेत. ते कुठल्याही मार्गाने तुम्ही जा, बायबल वाचून जा, कुराण वाचून जा किंवा भगवद्गीता वाचून जा किंवा तुम्ही देवीला माना किंवा शंकराला माना किंवा गणपतीला माना, 30 कोटी देव आहेत. कुठल्याही देवाकडून गेला तर तुम्ही तिथेच पोहोचता शेवटी. दॅट इज व्हॉट इट इज नॉट डिफरंट गॉड्स, इट इज दॅट व्हॉट द हिंदुइझम सेज इज दॅट की एवढ्या प्रकारच्या पद्धतीने तुम्हाला त्या परमेश्वरापर्यंत पोहोचता येतं. तुम्ही एकतरी मार्ग निवडा आणि तसं ते मेडिटेशन करून जर तुम्ही तुमचे विचार आणि हे जर कंट्रोलमध्ये आणलेत तर ती पहिली स्टेप आहे. देन त्यानंतर दुसरीकडे तुमचा आहार, मिठाचे पदार्थ कमी करायचे, वरून जास्ती मीठ टाकून काही खायचं नाही, लोणचं वगैरे काही खायचं नाही. त्याने तुमचं ब्लड प्रेशर बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहतं. जे सोडियम क्लोराईड ज्याला आपण म्हणतो, सॉल्ट ज्याला आपण म्हणतो, ते डाएटमध्ये आला, तो डाएट मधला प्रकार आला. आणि मग तिसरा प्रकार जो आहे तो औषधं किंवा डॉक्टरांकडे जाऊन, मग त्याला बेसिक औषधं की स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4, जर यांनी कंट्रोल नाही झालं तर 2 ने कंट्रोल झालं 3, अशा प्रकारचे ते लेट द डॉक्टर डिसाइड अबाउट इट अँड कंट्रोल अबाउट इट. पण वन्स युअर ब्लड प्रेशर इज अंडर कंट्रोल, इट इज नाईस टू हॅव द ब्लड प्रेशर इक्विपमेंट ॲट होम विच इज व्हेरी चीप, अवेलेबल एनीवेअर इन द वर्ल्ड, आणि यू कॅन टेक एनी टाइम ऑफ द डे. यू कॅन सी की मला स्ट्रेस झालाय, ब्लड प्रेशर वाढलंय, सो आय मस्ट रिलॅक्स ऑर व्हॉट एव्हर. एक प्रश्न असाही आहे की आता बीपी सारख्या गोष्टी जर नॉर्मल आपल्याला घरी चेक करायच्या असतील तर त्यासाठी काही आयडियल वेळ आहे का? तर असं काही आहे का कुठल्याही वेळेला चेक करून? कुठल्या वेळेला चेक करून करता येतं, कुठल्याही वेळेला तुम्ही चेक करू शकता. आणि येस, आणि आपण आपल्याला कळतं साधारणपणे सकाळचं पहिलं लवकर ते ब्लड प्रेशर असतं ते कधी कधी जास्ती असतं, कारण इन द अर्ली मॉर्निंग इट इज कॉल्ड एज अ ड्रीम पिरियड, आणि जेव्हा स्वप्न पडतात तेव्हा आपलं ब्लड प्रेशर ऑटोमॅटिक झोपेमध्ये सुद्धा
वर जातं आणि मग ते पुन्हा खाली येतं, हळूहळू खाली येतं. पण अर्ली मॉर्निंग ब्लड प्रेशर हाय इज वन ऑफ द कॉमनेस्ट थिंग. किंवा मीटिंग मध्ये आहात तुम्ही, ऑफिसच्या मीटिंग मध्ये आहात आणि सडनली यू गेट स्ट्रेस, you can go to your office and your room and check the blood pressure and see what has happened, and then you have to modify your thinking, modify your lifestyle according. कोविड नंतर हार्टबीट्स वाढणं हे नॉर्मल आहे का? माझे हार्टबीट ऍट नॉर्मल रेस्टिंग 90+ आहेत किंवा कधी कधी 110. तर हे सर्वसाधारण आहे का? त्याला कोविड होऊन गेलाय का? हा, त्यांना कोविड होऊन गेलं. कधी होऊन गेलाय? किती दिवस झाले? नाही, त्यांनी ते काही इथे नमूद नाही केलेलं, पण त्यांनी असं म्हटलंय. कोविड झालेलं असताना काही दिवस हार्ट रेट वर जातो, दॅट इज कॉल्ड कोविड मायोकार्डायटिस, व्हायरल मायोकार्डायटिस. पण त्यानंतर तो कंट्रोलमध्ये येतो, त्यानंतर तो खाली येतो. आणि एवढे दिवस किंवा एवढा वेळ ते जास्त राहायची आवश्यकता नसते. त्यांना बाकीच्या काही कोमॉर्बिडिटी असतील, बाकीचे काही आजार असतील वगैरे वगैरे, तर मग त्या औषधांनी किंवा यांनी काही दिवसांनी ते खाली आणता येतं. पण अजूनही स्टिरॉइड किंवा अजूनही काही औषधं त्यांची चालू असतील, इतर काही औषधं चालू आहेत काय, त्याच्याबरोबर थायरॉइड आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो हार्ट रेटचा. पण नाही, कोविडमुळे लॉंग टर्म हार्ट रेट वर जात नाही. एका 53 वर्षीय महिलेने प्रश्न विचारलाय. त्या असं म्हणतात की आय हॅव अ मॉडरेटली ऍक्टिव्ह लाईफस्टाईल. रिसेंटली माय ब्लड कोलेस्ट्रॉल हॅज बीन 260 mg/dl. व्हॉट लाईफस्टाईल शुड आय बी डुईंग टू गेट इट बॅक टू नॉर्मल? सो व्हॉट इज नॉर्मल फॉर हिम? वी डोंट नो. मगाशी म्हटल्याप्रमाणे कोलेस्ट्रॉल किती खाली असावं, जेवढं खाली तेवढं चांगलं. मग ते डाएटनी आणि औषधांनी, या दोन गोष्टींनीच खाली येऊ शकतं. ते ग्लुकोज सारखं किंवा फॅट सारखं ते जाळता येत नाही किंवा जळत नाही. त्यामुळे इट हॅज टू बी कंट्रोल बाय डाएट ऑर बाय मेडिकेशन्स. आणि कोलेस्ट्रॉलचे पण अनेक प्रकार आहेत. पहिल्यांदा कोलेस्ट्रॉल होतं, मग ट्रायग्लिसराईड आलं, मग HDL आलं, मग LDL आलं, मग VLDL आलं. मग तरी सुद्धा असं वाटलं की तरी सुद्धा हार्टचा प्रॉब्लेम आहेच आहे, सगळ्यांचं नॉर्मल आहे, सगळ्यांचं खाली वाटलं. मग VLDL LDL रेशो आला, मग ट्रायग्लिसराईड आणि कोलेस्ट्रॉल रेशो आला, तरी सुद्धा काही प्रॉब्लेम सुटे ना. मग होमोसिस्टिन आलं, मग अजून HDL आलं, काय विचार, सगळे प्रकार येऊन गेले, पण अजून काही कोडं सुटलेलं नाहीये. सो इट्स अ इंडस्ट्री विच इज गव्हर्निंग दिस या गोष्टी. पण कोलेस्ट्रॉल जास्ती असणं इज डेंजरस, नो डाऊट अबाउट इट. आणि त्याच्यावरती योग्य ती काळजी, औषधं ही घेतलीच पाहिजेत. अँड देर आर नाउ प्लेंटी ऑफ मेडिसिन्स ऑफर डिफरंट टाइप्स ऑफ कोलेस्ट्रॉल राईज इन युअर लिपिड प्रोफाईल. याला आपण लिपिड प्रोफाईल म्हणतो, नुसतं कोलेस्ट्रॉल नाही म्हणत. तर कधी कधी कोलेस्ट्रॉल नॉर्मल असतं, पण ट्रायग्लिसराईड खूप जास्ती असतं. दीज आर द वर्स्ट कंडिशन्स. एका वाचकाने विचारलं, प्राणायाम केल्याने हृदयाला त्याचा फायदा होतो का? हो, होतो. फायदा होतो, तोटा तर नक्कीच होत नाही. तोटा तर अजिबात होत नाही. प्राणायाम करून फायदा होतो. एक वाचक असं विचारतात की ज्यांची बैठी जीवनशैली आहे, दिवसभर ऑफिसमध्ये कामानिमित्ताने बसून राहणं वगैरे, त्यांनी हृदय ठणठणीत ठेवण्यासाठी काय दिनचर्या पाळावी? मला वाटतं तुम्ही म्हणाल्याप्रमाणे व्यायाम दररोज अर्धा तास हे सगळ्यांसाठीच लागू होतं. कमी खाणं आणि जास्ती धावणं. आता शस्त्रक्रिया आणि हार्ट अटॅक हे चांगलं करण्यासाठी आहे, त्याचा वाईट परिणाम होण्यासाठी नाही. म्हणजे मला एक समजलं कधीच नाही की माणूस जेव्हा सिगरेट विकत घ्यायला जातो तेव्हा त्याच्या मनात हा प्रश्न येत नाही. पण जेव्हा चांगलं होण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा डॉक्टरना विचारतो, याच्यापासून मृत्यू होईल का, याच्यापासून धोका काय? अरे पण तुम्ही मग सिगरेट ओढताना का नाही विचारत? ते कधीच नाही विचारलं. किंवा तुम्ही किंवा रस्त्यावर छान बटाट्यावडा समोसा दिसला तर तो उचलून खाता, तेव्हा त्याला नाही विचारत कुठल्या ऑइल मध्ये केलाय रे, मला त्याचे कोलेस्ट्रॉल वाढेल का, तुम्हाला असं का ऑइल देतोस, असं कधीच नाही. पण एखाद्या डॉक्टरने चांगल्यासाठी जर गोळी दिली, बर आता बघ, तो सिगरेट आणायला किंवा ते समोसा किंवा बटाटा खायला तो माणूस तिथे जातो. मी तर डॉक्टर तर काही त्या पेशंटच्या घरी जात नाही की अरे बाबा चल तुला मला औषधे द्यायची म्हणून ये माझ्याकडे ये प्लीज. तो येतो ना इकडे. आणि मग तरी सुद्धा त्याच्या मनात एवढ्या शंका असतात की मग ते सेकंड ओपिनियन असतं, थर्ड ओपिनियन असतं, गुगल असतं, बाकी चौकशी असते. मग तुम्ही असे फार धोकादायक स्पर्धक झालेला आहे तुमच्यासाठी.
त्यामुळे त्यामुळे त्यांना 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 त्याचं काय उत्तर आहे सांग तुम्हाला. त्यांना भीती नसावी असं काय, असं काय आपल्याला आता हार्ट अटॅक येऊन गेलाय, याच्यापेक्षा आणखीन काय वाईट होणार. एखादी रक्तवाहिनी 100% बंद झाली आहे, याच्यापेक्षा आणखीन काय वाईट होणार. ते 100% झाली आहे ना, 100%. त्यामुळे त्याला जर बायपास करून जर आता रक्तप्रवाह वाढवायचा असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे घाबरायचं असं काही नाही. आणि आणि तसं राहण्यातही घाबरणं आहेच की. म्हणजे आपण घाबरतो कशाला? ऑपरेशनच्या मृत्यूला ना. ऑपरेशन मृत्यू झाला तर काय, बरोबर, त्याला घाबरतो. का दुःखाला घाबरतो. दुःख जर असेल तर आपल्याकडे आता खूप औषधं आली आहेत की पेन किलर्स आहेत, अॅनेस्थेशिया चांगला आहे, खूप सुधारलाय, खूप म्हणजे खूप. त्यामुळे ते कंट्रोलमध्ये आणता येतं. मग आपण घाबरतो कशाला? तर मृत्यूला ना. तो तर अटळच आहे. तू ऑपरेशन कर किंवा नको करू. पुन्हा एकदा सांगतो, किती जगायचंय आपल्या हातात नाही. परमेश्वराने जेवढे श्वास दिले तेवढेच तू घेणार आहेस, मी घेणार आहे. त्यातला एक श्वास सुद्धा कमी किंवा जास्ती मी घेऊ शकत नाही, किंवा एक सेकंदही कमी किंवा जास्ती माझ्या आयुष्यातला मी वाढू शकत नाही. दुसऱ्याच्या तर सोडूनच दे. त्यामुळे कसं जगायचंय. हा, तुला जर ऑपरेशन करून भीती वाटत असेल, ऑपरेशन नको करू, ऑपरेशन अजिबात नको करू, ऑपरेशन अजिबात नाही, काही नाही. तू तेवढंच जगणार आहे, तेवढे श्वास घेणार. फक्त कसे घेशील आणि ते टेन्शन. मग मी आज जिवंत आहे का नाही, उद्या जिवंत आहे, मला उद्या हार्ट अटॅक येणार की नाही, का मला हार्ट फेल्युअर होणार, मग माझी रक्तवाहिनी 95% बंद आहे डॉक्टरने सांगितलं, मग 97 कधी होईल, मग 100 कधी होईल. ह्या विचारात जर तुला जगायचं असेल तर ऑपरेशन करू नकोस. त्यापासून सुटका हवी असेल, ऑपरेशन कर, मोकळा हो, घरी जा, आनंदी. त्यामुळे कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना मी मध्यंतरी हल्ली व्हॉट्सअपवरती बऱ्याच गोष्टी फॉरवर्ड होऊन आपल्याला येत असतात. तर एका डॉक्टरांनीच पाठवलं होतं की आम्ही गुगल वाचून डॉक्टर झालो नाहीत, आम्ही त्यासाठी आमच्या आयुष्यातली खूप महत्वाची वर्ष अभ्यास केला, शिकलो आणि त्यानंतर आम्ही डॉक्टर झालो. तर मला वाटतं पेशंट म्हणून आणि नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाने हेच लक्षात ठेवायला हवं की गुगलपेक्षा आपल्या डॉक्टरांना जास्त कळतं. त्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला, पूर्ण विश्वासाने आपण स्वतःला त्यांच्याकडे सोपवलं तर ते आपल्याला खूप चांगलं आणि वेदनामुक्त आयुष्य देऊ शकतील. लवकरात लवकर आपल्या दुखण्यातून आपल्याला बरं करू शकतील. मग दुखणं कुठलंही असेल. कदाचित गुगल आपल्या डोक्याचा ताप वाढवेल, तर ते न करणं केव्हाही चांगलं. डॉक्टर अन्वय मुळे, तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलात आणि हलक्या फुलक्या प्रत्येकाला कळेल अशा भाषेत अगदी बोजड तांत्रिक काही न ठेवता आम्हाला हा विषय हलका फुलका करून सांगितलात. त्यामुळे तुमचे मनःपूर्वक आभार. एवढ्या मोठ्या संख्येने सगळे वाचक हृदयाची काळजी आणि चिंता म्हणून आपल्या बरोबर आले हा विषय ऐकायला, तर त्यांचेही आभार. सगळ्यांनी काळजी घ्या आणि छान निवांत राहा, व्यायाम करा आणि आनंदात राहा. अगदी. थँक्यू. मनःपूर्वक धन्यवाद. तुम्ही आनंदात आहात. मी असं केलं म्हणजे तुम्ही आनंदी व्हाल असं नाहीये. तुम्ही आनंदात आहात, सुखी आहात. तसंच राहा. हा, आहेत तसेच राहा. खूप छान आहात तुम्ही, खूप चांगले आहात. आणि माझा सगळ्यात मोठा गुरु म्हणजे माझे पेशंटच आहेत. आणि 5, 6, 7 हजाराहून शिक्षक मला आहेत. त्यांनी मला खूप शिकवलंय. त्यांच्याकडून जे शिकलो तेच मी तुला आज सांगितलं. आणि माझी त्याच्यावर पूर्ण भक्ती आहे. माझी त्याच्यावर पूर्ण भक्ती आहे माझ्या पेशंटवरती, ज्यांनी मला शिकवलंय ते. आणि हृदयरोपण करतो ते सुद्धा मी एक कुरिअर बॉय ग, पोस्टमन आहे, पोस्टमन. इकडचं हृदय घेतो आणि इकडे आणून सोडतो. या हृदयचे त्या हृदयही देतो. आणि त्यामुळे बाकी सगळं तोच बघतो, तोच चालू करतो, तोच बंद करतो, बाकी सगळं तोच चालतो. अगदी. थँक्यू. मनःपूर्वक धन्यवाद सगळ्यांचे. कार्यक्रम संपला असं जाहीर करते आणि पुन्हा अशाच एखाद्या कार्यक्रमानिमित्त भेटू. तोपर्यंत काळजी घ्या, छान राहा.